He goes for one more. The biggest of the lot. ये पुनः यहाँ पर बड़ा शॉट, ये चौथा छक्का इस ओवर का, और एक, ये पांचवा सिक्स दिव्यांग इंगळेकर. यशस्वी प्लेयर होण्यासाठी लागते ती मेहनत, सातत्य आणि प्रामाणिकपणा. हीच मूल्ये जपत रानडे रिअल्टर्स गेली 135 वर्ष बांधकाम क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. आजच्या सिरीज मध्ये आपण भेटणार आहोत अशाच एका प्रेरणादायी चॅम्पियनला. रानडे रिअल्टर्स प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज ॲट होम विथ चॅम्पियन. इकडंच कुठंतरी ते राहतात बरं का दिव्यांग हिंगणेकर. ॲड्रेस मला त्यांनी हाच सांगितला आहे. बघू तर हां, ह्यांना विचारू आपण. काकू ते 5 सिक्सर मारणारे दिव्यांग हिंगणेकर कुठं राहतात माहिती का? इथेच राहतात. हेच घर आहे का? हो, भरपूर जण येऊन विचारून गेले. हो ना? आपल्याला पण त्याच. हो, मला त्यांना आपण मी आई आहे त्याची. ओ वा वा, मातोश्रींची ओळख झालेली आहे. तुम्ही स्वतः मला वाटतं ॲथलीट आहात ना? तुम्ही सुद्धा खो खो खेळत होतात. वा, चला पोचलोय घरी. बघूया साहेब आहेत का भेटत. आहे का? आहे दिव्यांग? या या या. वा, स्वागत जोरदार झालेलं आहे आपलं बरं का. त्याला माहिती नाही बरं का आम्ही येणार आहे. हो, सरप्राईज देऊया तुम्ही. वा सर, नमस्कार. या, हाऊ आर यू? तुला सरप्राईज द्यायला आलो होतो आम्ही. अचानक सापडलाय हीच व्यक्ती. 5 वेळा बाहेर मारला, यंदाच्या वर्षी 6 वेळा तो बाहेर मारणार आहे. या थोडं गप्पा मारू. तुझ्याशी खरं मारायचंच गप्पा. आई मला बाहेरच भेटल्या होत्या नेमक्या, तर सापडलाय आपल्याला. आज घरात सापडलेला आहे. वा, पूर्ण सहकुटुंब सगळेजण आपल्या बरोबर आहेत. तुझ्याशी थोडा गप्पा मारायच्यात. जरा चेंज कर, आपण मस्तपैकी गप्पा मारूया. आलोच सर, चेंज करतो. भेटूया एक 5 मिनिटात भेटूयात. वेलकम. हॅलो. पुन्हा एकदा स्वागत आहे. खालती केलंस तू, माझं स्वागत केलं, आता मी तुझं करतो. वेलकम. थँक्स. तू आम्हाला तुझ्या घरी बोलवलंस. मस्त घर आहे. तुम्हाला आपण दाखवणार आहे. मध्ये मध्ये येत राहतील. अमेझिंग घर आहे खरंच, मी सांगतो तुम्हाला. कारण त्यांनी पहिलेच मला सांगितलं होतं वूड आणि स्टोन हे तुझे आवडतीचे एलिमेंट्स आहेत. ते सगळीकडे अगदी ठासून भरलेले आहेत. सुपर. पण मला यायचंय 7 जून. वार होता शनिवार. काय सकाळी आईने खायला काय घातलं होतं, झालं काय, आणि तो शेवटचा एक बॉल का सुटला ते पण मला ऐकायचंय. कारण खालती पण मी तोच प्रश्न विचारला. परत तुम्हाला सांगतो, याच्या एरियामध्ये हा असाच फेमस आहे की 5 छगे कोणी मारले होते, कुठे राहतात, असं शोधत आलो मी तुझं घर. माहितीये का? जाऊयात त्या दिवसाकडे. सर वेगळं काय नाही खाऊन आलो. रुटीन फॉलो करतो मी युजली. काय माझं मॅचच्या आधीचं जे रुटीन असतं ना, तर तेच मी फॉलो करतो की मी खूप हेवी नाही खात. माझ्या लाईट गोष्टी असतात त्याच खातो. पण डेफिनेटली खूप एक अनफॉर्गेटेबल मोमेंट होता माझ्यासाठी. आणि असं विचार नव्हता केला कधीच की नाही का असं करायचं आहे किंवा असं होणार आहे. जसं जसं मॅच चालू झाली तसं तर मला वाटलं नव्हतं की ही सिच्युएशन येईल की नाही का 5 सिक्सेस बसतील एका ओव्हरमध्ये. कारण स्टार्ट खराब झालं. एकच मिनिट थांबवतो. बसतील नाही, ते तू केलेस, तू बसवल्यात. त्यामुळे बसतील नको म्हणूस. मी क्रिकेट खेळलोय, मला माहिती एवढं साधी गोष्ट नाहीये. फुलटॉस असला तरी तुला टाइम करायला लागतो, ताकद लावायला लागतो. त्यामुळे करेक्ट करूया, तू बसवल्यात. येस. थँक्यू सर. ॲक्च्युली सर मॅच जशी स्टार्ट झालेली ना, तर मला वाटतं कोल्हापूर बरोबर मॅच होती आणि आमच्या पहिल्या 3-4 ओव्हरमध्येच 3 विकेट गेलेल्या आणि रन्स पण नव्हते. सो असं डोक्यात पहिले तर थॉट नव्हता. पहिले तर टीमला फक्त सिच्युएशनमधनं बाहेर काढायचं हाच थॉट. तू किती नंबरला गेला होता बॅटिंगला? मी 5 नंबर. 5 नंबरला. तो तुझा नॉर्मल नंबर आहे? हा, युजली 4-5 नंबर तिथंच बॅटिंग करतोय मी जेटसाठी, म्हणजे MPL मध्ये. सो त्या नंबरलाच करतोय. आणि तेच होतं की अझीम आणि मी होतो, तर असं होतं की ठीक आहे, आम्हाला दोघांना एक्सपिरियन्स आहे, तर आपण टीमला बाहेर कसं काढायचं याच्यातून. थोडं एक प्रेशर आपल्यावरचं कमी झालं की आपल्याला कॅपिटलाइज करता येतील पुढच्या गोष्टी. तर तशा प्लॅननेच उतरलेलो आम्ही. आणि मग जसं जसं थोडं विकेट समजत गेलं, तर नंतर आम्ही असं क्लिअर होतो की नाही काय, आपल्याला एक कुठला तरी मोमेंट येणार आहे जिथून आपल्याला ॲक्सिलरेटर दाबायचं आहे. आणि आम्ही टार्गेट ठेवलेलंच की नाही का थोडं करत राहू की आपल्याला 1 ओव्हरची स्टार्ट मिळाली तर ती आपण फुल फ्लॅश करायची. पण स्टार्ट मिळाला, ओव्हर नंबर 11 यावं लागलं.
बरोबर. ती 11वी ओव्हर होती हो. राईट. आणि बॉलर कोण होता तुझा लाडका समोर? अथर्व होता. अथर्व होता. एक चांगला मित्र आहे खूप माझा. आणि नाही का मला असं तेव्हा खराब वाटलं नंतर की अरे तो थोडा सॅड पण झाला. जेव्हा समोरासमोर आता येतात त्यावेळेस काय रस्ता बदलता का नाही गळ्यात हात टाकून? हसून असे एक आमचं हक होतो की यार ठीक आहे जे झालं ते झालं. तर कधी तो आउट करेल मला, कधी मी सिक्सेस मारेल. सो पार्ट ऑफ गेम आहे आपल्या. तर म्हणजे हेल्दी वे मध्ये आहे. पण 11व्या ओव्हरला स्ट्राईक तुझ्याकडेच होता राईट. पहिला बॉल तूच फेस करणार होता. 10 आणि 11च्या मध्ये जी वेळ आली त्या 2 ओव्हरच्या मध्ये, त्यावेळेस अझीम भाई बरोबर काय गप्पा झाल्या, काय चर्चा झाली? सर आमचं पिक केला होता बॉलर पिक नाही ऍक्च्युली. काय होतं सर की एक साइडला विंड होती ओके आणि एक साइड छोटी होती जिथं विंड होती. सो आमच्या डोक्यात असा प्लॅन ही होता. डे नाईट मॅच होती राईट. नाही डे मॅच होती. हो म्हणजे एवढा विचार सगळा केला होता त्याच्यात. केला होता सर आम्ही ऍक्च्युली. कारण आम्ही 5-6 ओव्हर झाले खेळत होतो. तर आमचा विचार होताच की जेव्हा थोडं आपण सेट होऊ, टीमला थोडं आपण व्यवस्थित ह्याच्यात आणू, थोडं त्यांचे पण प्लेयर्स रिलॅक्स होतील. कारण ते काय म्हणतात थोडे टॉप ऑफ द गेम होते. तर येत होते ते चांगल्या इंटेन्सिटीने आमच्यावरती. सो असं होतं की ते थोडंसं सेटल होऊन देऊ आपण. आणि मग जो शॉर्ट एंड होता जिथं हवा होती तर तिथून आपण टार्गेट करायची एक ओव्हर तरी. तो तू पिक केलास. हा. आणि मग आमचं तेच होतं की ज्या ओव्हरची स्टार्ट म्हणजे फर्स्ट बॉल मिळेल आपल्याला तर ती ओव्हर फुल कॅपिटलाइज करायला ट्राय करायचं. आणि त्यात म्हणजे मी अझीमला पण क्रेडिट देईल कारण त्यांनी खूप मला पंप केलं की पहिली 6 गेल्यावर की अरे नाही मार, अजून मारायचे. अझीम भाईचं काम तेच आहे ना, चाव्या मारत असतो तो ऍक्च्युली. अरे आहे आमचा बॉन्ड पण चांगला आहे. सो त्याचं पण आहे क्रेडिट की मी ऍक्च्युली सर कधी पण मी खेळताना प्लॅन नाही करत की मला आता मारायचेच आहेत किंवा डिफेन्सच करायचे. सो सर पहिला बॉल त्यांनी ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला एकदम, जी लॉंग बाउंड्री होती. आणि तिथं मला वाटतं रजनीश होता गुरबानी बाउंड्री लाईनवर. त्यांनी अटेम्प्ट केला कॅच आणि 6 गेली ती. त्या डोक्यावरनं मारलास? हा नाही त्यांनी पकडला. अच्छा. आणि तो बाहेर गेला आणि 8 टाकता मग 6 गेला. सो पहिला ते लॉंग बाउंड्रीला गेला 6 होती. मग दुसरा पण त्यांनी सेम बॉल टाकला पण मग तो लांब 6 तो बाहेर गेला. आणि मग मला असं वाटलं म्हणजे तेव्हा माझ्या डोक्यात असा विचार होता की आता त्यांनी लॉंग बाउंड्रीला तर त्यांनी 6 खाल्लेत. सो तो मला माझ्या फेवर मध्ये येणार आहे की जिथं शॉर्ट बाउंड्री आहे. तर मी रेडी होतो आणि त्यांनी तेच केलं. पुढचे 2 बॉल त्यांनी शॉर्ट बाउंड्रीच्या साईडला टाकले आणि 3 बॉल. जी चर्चा आपण आता करतो की तुम्ही ठरवता की बॉलरनी कुठे टाकायचं किंवा तुम्ही त्याला फोर्स करता, तसंच कायचं घडलं? हा सिमिलरली. कारण सर त्याचं जी स्ट्रेंथ वाली साईड होती तिथं मी 6 मारला. फटके त्यांनी खाल्ले. सो मग त्याला दुसरे बाजूला जाणंच काहीतरी वेगळं करावंच लागणार होतं. आणि मी रेडी होतो की मला माहिती की इथं आलं तर मी सोडणारच नाहीये. सो मग ते फेवर मध्ये झालं. आणि म्हणजे थोडं आपण म्हणतो ना कधी की आपण जे प्रेडिक्ट करतो बॉलरला रीड करतो तसंच होतं. सो तेव्हा तसंच होत होतं की मला वाटत होतं की तो हे टाकणारे आणि तेच होत होतं. पहिल्या 2 लॉंग ऑफ, नंतर मिड विकेट 4 झाल्या आणि 5वी लॉंग ऑनच्या वरून. लॉंग ऑनची होती ती फुल ताकदीने मारली होती. पण त्यावेळेस अझीमने येऊन काय सांगितलं की 5 हो गया है? नाही ऍक्च्युली सर तिसऱ्या नंतरच अझीम, दुसऱ्या 6 नंतरच अझीम म्हणलं की भाई छे छे बिटाने. सो ऍक्च्युली मी असं आणि मी त्याला जाऊन असं म्हणत होतो की भाई ठीक है छे में छे नहीं, एक बॉल देखते, एक बॉल अगला बॉल देखूंगा, जैसे है वैसे रिॲक्ट करूंगा. तो आमचं थोडं असतं असं चालू. तर तो तेव्हापासूनच मला म्हणत होता नाही एक बी बॉल नाही छोडणार. सो मग तसंच होतं. आणि मग 5वी पण बसली तेव्हा मग तो खूप जास्त खुश. परत बसली नाही बसवली. सो सर तेच की मग 5वी या 6 नंतर असं होतं की मी थोडा स्वतःला ब्लँक ठेवायला ट्राय करत होतो की जसा बॉल येईल तसं खेळायचं असं तुझ्या डोक्यात. की थोडं काउंटर नाही करून द्यायच्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये. राईट. की नाही का आता 6 सिक्सेस मारायचे आहेत तर मग त्या ह्याच्यात काय होतं की जर असला तरी मी मिस होऊ शकतो. कारण खूप गोष्टी डोक्यात चालत असतील तर तेव्हा एक्झिक्यूट नाही होत. पण लास्ट बॉल मला वाटतं की मी रेडी होतो जसा मला पाहिजे म्हणजे तो टाकेल काहीतरी मला डिफरंट. कारण त्यांनी यॉर्कर टाकला मग? नाही त्यांनी शॉर्ट बॉल टाकला खूप शॉर्ट ऑफ लेंथचा. आणि तो थोडासा फास्ट आणि लो आला त्यामुळे तो लॉंग ऑफ कडे गेला खाली. मला टाइम नाही करता आला तो आणि तो खाली गेला. मग पण थोडं क्रेडिट मग तू अथर्वला देशील की चांगला बॉल टाकला.
किंवा विचारपूर्वक टाकला नाही, त्याने? देईल 100% की त्याचं पण क्रेडिट आहे की मला माहिती आहे की प्रेशर असतं बॉलरवरती पण तेवढंच की जेव्हा बाउंड्री 6 बसतात तर ऑब्व्हियसली नर्व्स असतात खूप की एक्झिक्युशनचं प्रेशर, कारण बॉलर असल्यामुळे माहिती आहे मला ते पण. तर मला माहिती की त्या प्रेशरमध्ये एक्झिक्यूट करणं डिफिकल्ट आहे आणि त्यांनी शेवटचा बॉल चांगला टाकला, कारण मी रेडी होतो, मला मारायचे होते. पण मग तू क्रीजचा उपयोग वगैरे केला नाहीस की बाबा केले deep ना. जाऊ खेळू? हो अच्छा. हो हो, कारण मला माहित होतं तो ऑफस्टमच्या बाहेर टाकणार, मी ऑफस्टमच्या बाहेर जाऊन तो मारायचा प्रयत्न केला पण नाही कनेक्ट झाला. पण अथर्वने चांगलाच ढोको वापरला हो. मग, कारण तू जसं म्हटलास आता राईटली की मी स्वतः बॉलर आहे, त्यामुळे तू त्यातनं गेलायस की ज्यावेळेस 5 छगे पडतात हो, हो. त्यावेळेस तुम्ही मेंटली टोटली डिस्ट्रॉय झालेला असता की आता हो. नको मला बॉलिंग नाहीच येत हो. असं म्हणून काहीतरी इंजुरी झाली, बास अरे माझं काम धरलंय, हॅमस्ट्रिंग गेली आहे. कारण आपल्याला वे आउट जेव्हा फाइंड होत नसतो ना सर, आणि म्हणजे कॉन्फिडन्स जो आपला चांगला बॉल पण असतो तर तो टाकायचा कॉन्फिडन्स राहणं इम्पॉर्टंट आहे. आणि मला असं वाटतं की जे एक्सपिरियन्स म्हणतो आपण प्लेयर्सचा तो त्याच्यातनंच येतो की जेव्हा आपल्याला 6 बसतात 4 बसतात तर तेव्हा अंडर प्रेशर की आपला बेस्ट बॉल आहे त्यालाच बॅक करू त्यालाच टाकू, ते ठेवणं आणि ते येणं, दॅट इज मला वाटतं की थोडं डिफरंट प्लेअर म्हणून किंवा एक्सपिरियन्स प्लेअर म्हणून किंवा चांगला प्लेअर म्हणून आपल्याला कन्सिडर केलं जातं सगळीकडे. इथे जरा येऊयात, माझ्या मागेच ठेवलेली हीच ती बॅट आहे SNIX, ह्याच्यावरती पण आपण चर्चा करणार आहोत. सगळे इथे बसलेत, अगदी तुम्हाला खास करून दाखवतो, सगळे इथे बसलेत, फक्त जो शेवटचा होता ना तो इथे बसला का वरती बसला? नाही, खाली बसला. त्यामुळे इथे तयार करतो, ही जबाबदारी आता मी घेतोय, ही बॅट खाली तयार करायची. मी घेऊन जाणार आहे 4 दिवस, त्याला चांगलं हॅमर ऑइलिंग वगैरे करतो. पण हीच ती बॅट आहे राईट? येस, म्हणजे हे तुझं वेपन तुझ्या उशाशी कायम सध्या ठेवलेलं आहे तुझ्या? डेफिनेटली, कारण फेवरेट बॅट आहे तो महाराष्ट्रासाठी खेळताना MPL अच्छा, खेळताना. ही MPL आणि महाराष्ट्र MM साठी खास Yes, प्रिझर्व ॲज सच आहे. Definitely. पण याच्याविषयी सांग ना, स्निक्स तुझंच ब्रँड आहे. सो सर, माझा ब्रँड आहे स्निक्स आणि आम्ही 2023 मध्ये स्टार्ट केला हा ब्रँड. आणि म्हणजे असं विजन असं आहे की जे सगळं नॉर्थ साईडला डॉमिनंट मार्केट आहे बॅट मेकर्स किंवा काय, तर तसं आपल्या इथं व्हायला पाहिजे. आपल्या प्लेयर्सला, महाराष्ट्राच्या प्लेयर्सला एक चांगले बॅट्स, चांगल्या क्वालिटीचे बॅट्स विथ थोडंसं स्वस्त, कारण आपल्या इथं मॅन्युफॅक्चर झालं तर प्राईजमध्ये फरक पडेल प्राईज. कारण सर असं होतं की महाराष्ट्राच्या प्लेयर्सला कॉन्ट्रॅक्ट किंवा बाकीच्या गोष्टी लवकर नाही मिळत, जे नॉर्थ प्लेयर्सला किंवा जिथं फॅक्टरीज जास्त आहेत त्या साईडलाच आहेत तर त्यांना इझिली मिळून जातात. सो अशा विजननी तर स्टार्ट केलेलं मी. पण काय करता येईल याच्यासाठी? जसं तू एक चांगला मुद्दा आता इथे उपस्थित केलास की महाराष्ट्राच्या मला कम्पॅरेटिव्हली अदर प्लेयर्स कॉन्ट्रॅक्ट्स मिळत नाही, काय करायला पाहिजे? मला तू आकडे जर काढलेस महाराष्ट्राचे तर मला असं अजिबात वाटत नाही की आकड्यामध्ये आपली पुरं कुठं खाली आहेत, कमी आहेत, पण फॅसिलिटीज नाही मिळत. कारण काय असू शकतं? सर मला असं वाटतं की काय होतं की महाराष्ट्राचे प्लेयर्स थोडेसे जे काय म्हणतात कंपनीज आहेत ज्यांना कॉन्ट्रॅक्ट करायचे असतात किंवा बाकीच्या ह्या गोष्टींना मॅनेज करतात, तर ते लोकांना तेवढं कॉन्टॅक्ट नाही करत. अप्रोच हा, की ते रिचेबल नाही आहेत त्या लोकांपर्यंत. मग ही जबाबदारी मला वाटतं माहेरच्या मीडियावाल्यांनी घ्यायला पाहिजे 100% की तुम्हाला जास्तीत जास्त पुढे 100% मीडिया प्रयत्न आमचे चालू आहेत, आपल्या मुलांना पण जास्तीत जास्त गोष्टी मिळाव्यात. तर म्हणजे तेच आहे की सर, तीच गोष्ट एक आहे की त्यांच्यापर्यंत रिच आउट होणं की बाबा त्यांच्यापर्यंत त्या काय म्हणतात मॅन्युफॅक्चरर्स पर्यंत जी नावं गेली त्यांना कळालं. आता MPL सारखा प्लॅटफॉर्म मिळालाय, लाईव्ह मॅचेस होतात स्टार स्पोर्ट्सवरती, तर डेफिनेटली त्याचा फरक पडतो की त्यांना बघायला मिळतं की अरे हा इथं असे असे प्लेयर्स आहेत तर यांना पण आपण बघू शकतो. तर IPL ला येतात, अर्शिन आला, नवीन आपले 8 पोरं आहेत यावेळेस आपल्याकडची. हो, 12 पैकी 8 जण जाणार, मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे सर. आणि विच इज अ व्हेरी गुड थिंग की MPL मुळे आता
प्लॅटफॉर्म मिळाला त्यांना. प्लॅटफॉर्म मिळाला आणि आपले नंबर्स वाढत चालले. आधी जे 3-4 होते दोघं तिघं असायचे, ते आता 5-6 झालेले, मग आता 7-8 8 वरती पोहोचला आकडा सो यावर्षी. विच इज अ व्हेरी गुड थिंग की ऑब्व्हियसली जे आपल्या असोसिएशनचा एम आहे ते सक्सेसफुल होतं. पण नावाकडे येऊया थोडंसं. असं म्हणजे मी बॅटर आहे, तू बॉलर आहे, त्यामुळे कदाचित आपल्या दोघांमध्ये विचारधरणी थोडीशी वेगळी असेल. स्निक्स म्हटले की अरे स्निक लागली असं वाटतंय, म्हणजे हे नाव कसं आलं? सर ॲक्च्युली त्याच्या मागचं आमचं थिंकिंग असं होतं की आम्हाला स्पोर्ट म्हणजे क्रिकेटशी रिलेटेड एक नाव पाहिजे होतं जे कोणाच्या पण तोंडात इझिली बसू शकतं आणि तोंडात बसलं तरी इझिली घेता येऊ शकतो. आणि स्निक थोडंसं बॉलर माझ्यातला बॉलर बाहेर आलाय त्यातनं, त्यामुळे बॉलरची कंपनी असली की अशी बॅटची नावं अशी येतात. आणि सर तेच की थोडंसं नाव पण कॅची आहे आणि इझिली तोंडात बसतं आणि जनरेशन सोबत पण जातं. सो थोडं ते थॉट प्रोसेस होती नाव ठेवण्याची. जनरेशन म्हणजे तुम्हाला खूपच म्हातारा करून टाकलं. आता जसं चालू आहे सगळं जनरेशन. राईट. मला माहिती आहे तुला खूप प्रिय आहे, पण सध्या माझ्या ताब्यात राहू देते. Yes, कारण मला थोडं काम करायचं ना त्याच्यावरती, त्यामुळे नाही बेस्ट. पण म्हणजे 5-6 मारल्यात हे बऱ्याच लोकांना माहिती आहे, पण मी तुला थोडंसं अजून मागे नेणार आहे. ओके. हाच असाच सिमिलर कारनामा तू त्याच्या अगोदरच्या वर्षी केला होतास. त्यावेळेस तिकडे 4 होत्या, त्याच्या पुढच्या वर्षी 5 आल्या, यंदाच्या वर्षी 6 पूर्ण होतील असं गृहीत धरूया. सर होप करतोय मी की तसं व्हायला पाहिजे. झालं. त्या 4 विषयी बोलू आता. त्याच्या मागच्या वर्षी तू MPL मध्येच तिथे 4-6 लागोपाठ मारल्या होत्यास. थोडं त्याची स्टोरी सांग. सर ती थोडं डिफरंट सिच्युएशन होतं. पहिलं वर्ष होतं MPLचं आणि मला वाटतं की मी सेम 5-6 नंबरला बॅटिंग केलेली मला जेटसाठीच. आणि शेवटचे 4 ओव्हर वगैरे बाकी होते मी जेव्हा बॅटिंगला गेलो तेव्हा. आणि छत्रपती संभाजी किंग्स बरोबर मॅच, CSK बरोबर मॅच होती ती. आणि थोडं आमचा स्कोअर कमी झालेला तेव्हा. आणि सेम की ॲक्सिलरेशन आणि माझा जो फिनिशिंगचा रोल आहे टीममधला, सो त्याच्यावरती होतं फोकस. आणि रामेश्वर माझ्यासमोर होता, रामेश्वर दौड म्हणून महाराष्ट्राचाच प्लेअर आहे, चांगला बॉलर, मस्त जोरात टाकतो. आणि त्या मॅचला मी 4 सिक्सेस मारलेला. सो त्या समोर कोण होता बॅटिंगला तुझ्या बरोबर? तेव्हा माझ्यासोबत रोहित पाटील होता. अच्छा, रोहित पाटील. येस, रोहित पाटील हिटर. आणि मला असं वाटतं की त्या सिच्युएशनला थोडंसं एज होता मला, कारण म्हणजे मला माहित नाही रामेश्वरनी माझी किती बॅटिंग बघितली आहे आणि फर्स्ट इयर होतं सगळ्यांचं. बरोबर. सो असंच सेम थॉट प्रोसेस की क्लीन ब्लँक ठेवायची स्लेट आणि मग ती भरता येते. सो तसंच माइंडसेट होता माझा. आणि मग पहिली 6 ती कुठे गेली? ती लॉंग ऑफच्या वरून. तेच आवडच आहे जो समोरच्या व्ही मध्ये सर, कारण सर हिज बॅट सेम बॅट. ओ गॉड. सो कारण सर स्लॉग ओव्हर्सला युजली असं असतं की यॉर्कर्स टाकायला जातात बॉलर्स आणि मग स्लोअर वन. सो म्हणजे माझं तरी असं असतं की नाही का, मी बॅक करेल स्वतःला की मला बॉल मिळाला तर मी मग तो सोडणार नाही. सो त्याच थॉट प्रोसेसमध्ये मग पहिली 6 लॉंग ऑफच्या वरून, दुसरी 6 परत स्ट्रेट बॉलर्स बॅक. ओ वाव. आणि मग तिसरी पण स्ट्रेट बॉलर्स बॅक. बर. आणि मग त्यांनी फील्ड चेंज केली. मग त्यांनी स्क्वेअर लेगचा फिल्डर आणि फाईन लेगचा फिल्डर आत घेतला, समोर मागे ठेवले. आणि समोरच्या मागे ठेवले. आणि मग मी असा होतो की यार माझा शॉट आहे इकडे पण ऑन, आणि त्यांनी तिथेच बॉल टाकला. आणि मग मी स्क्वेअर लेगच्या वरून 6 4 त्यावेळेस 4. आणि 5वा सर मी मिस झालो. मला वाटतं मी एक्सपेक्ट केला की तो यॉर्करला जाईल परत, पण त्यांनी यॉर्कर नाही टाकला, त्यांनी लेंथ बॉल टाकला आणि मी मिस झालो. आणि लॉंग ऑन कडे 1 रन मिळाला मला. अच्छा, तिथे स्ट्राईक चेंज झाला, रोटेट झाला. नाही हरकत नाही, पण चालेल आम्हाला असं सुद्धा. पहिल्या वर्षी 4, दुसऱ्या वर्षी 5, ह्याच्या पुढच्या वर्षी 6. त्यामुळे हे एक आता लक्षात ठेवा, हे ऑन आहे आता. या वर्षी MPL येणार आहे लवकरच, त्यावेळेस मला वाटतं हे आता घडण्याची शक्यता जास्त दाट आहे. आणि सर असं मी जेव्हा कॉमेंट्री ऐकली पोस्ट मॅच, म्हणजे जेव्हा मी घरी गेलो त्यानंतर,
तर म्हणजे तेव्हा कळालं ॲक्च्युली की नाही का किती सिच्युएशन डिफरंट होती. आणि जेव्हा तुम्ही सगळे बोलत होते त्या सिच्युएशन बद्दल आणि मोठ्या मोठ्या क्रिकेटर्सची जेव्हा नावं येतात आणि आपल्यासोबत ते Exactly. लावली जातात, सो एक प्राऊड मोमेंट असतो प्लेअरसाठी खूप, की नाही का 6 बॉल 6 सिक्सेस युवराज सिंग सोबत कम्पेअर नाही म्हणता येणार, पण नाव जोडलं एक गेलं, obviously. प्राऊड फील होतं एका line मध्ये रवी शास्त्री, की यांनी केलं होतं, तुझं- रवी शास्त्रींनी केलं होतं, युवराज सिंगनी केलं होतं. त्याचबरोबर दिव्यांग हिंगणेकर सुद्धा. थोडी जागा तुला जास्त लागेल नाव मोठं असल्यामुळे. थोडं मोठं नाही. पण ती ठेवली आम्ही आता, कारण 6-6च्या मध्ये ती येणार आहे नेक्स्ट इयर. म्हणजे ऑल द व्हेरी बेस्ट. Thank you, तुला sir. हे थोडंसं डोक्यात असू दे. मला माहिती आहे तू डोक्यात ठेवून गोष्टी करत नाहीस, पण हे थोडंसं असू दे. म्हणजे 5 लागल्यानंतर 6वी मारायची आहे, Yes, यासाठी definitely, sir. प्रयत्न केला आता- तरी हरकत नाहीये. हो, आता तसंच की विदाऊट प्लॅन असं क्लीन जेव्हा माइंड असतं, काय म्हणतात ब्लँक, तेव्हा आपले रिॲक्शन्स चांगले होत असतात. जसं म्हणजे आपण ॲक्च्युली बोलतो की सिम्पल ठेवायच्या असतात गोष्टी, पण सिम्पल तेव्हाच राहतात मला वाटतं की जेव्हा काहीच डोक्यात चालू नसतं. अगदी ग्रेट. मजा आली ऐकायला. म्हणजे मला वाटत होतं की मी अक्षरशः मैदानावरती आहे तिथे. यावर्षी पण मी असणार आहे, त्यामुळे ते परत मी बोलतोय. नको, जास्त नको बोलायला ना. फिंगर्स क्रॉस. तू करून दाखव, मग आपण परत त्याची चर्चा करूयात. येऊयात तुझ्या महाराष्ट्राच्या डेब्यूकडे. 16-17ला तू मला वाटतं डेब्यू केलास. त्यानंतर 21-22 रणजी ट्रॉफी. तो थोडासा प्रवास सांग ना. सर 2016-17 मध्ये फर्स्ट टाइम मी महाराष्ट्रासाठी खेळलो अंडर 23ला एज ग्रुपला. आणि डेज क्रिकेट होतं 4 days. आणि त्या वर्षी डेब्यू झाला. एकच मॅच खेळलो मी, लवकर आऊट झालो. आणि त्याच वर्षी मी मुश्ताक अलीचा डेब्यू केला. वा, सेम इयर. तुला व्हाईट बॉलवरती जास्त प्रेम आहे? असं तर तेव्हा नव्हतं सर डोक्यात काही, पण थोडं काय म्हणतात, जसं गेम इव्हॉल्व्ह होतो आपल्या इथं थोडं 4 डे क्रिकेटला म्हणजे खेळणं यूज टू नव्हतं आधी मी एवढं. आपल्या इथं इन्व्हिटेशन मॅचेस होतात 2 day. सो हळूहळू एक्सपिरियन्स, महाराष्ट्रासाठी खेळलो पण नव्हतो आधीपासून. सो मला वाटतं की मे बी त्याच्यामुळे थोडंसं असं होतं. आणि व्हाईट बॉल क्रिकेट लोकली खूप जास्त होतं, कारण T20 मॅचेस जास्त होतात, 1 day मॅचेस जास्त होतात. सो मे बी थोडंसं तिथं एज होता की बाबा मी खेळलो जास्त होतो त्या मॅचेस. पण तुझ्या म्हणण्याप्रमाणे रेड बॉल क्रिकेट जास्त व्हायला पाहिजे, तुला आवडेल घडलं तर? डेफिनेटली सर व्हायला पाहिजे, कारण आपण जे म्हणतो की कॅरेक्टर टेस्ट करणार क्रिकेट असतं, सगळ्यात जास्त रेट करतात सगळेच प्लेयर्स, सगळे लोक. तर रेड बॉल क्रिकेटचं एक ऑरा वेगळा आहे, एक काय म्हणतात की स्किल वेगळं आहे, माइंडसेट वेगळं आहे. आणि डेफिनेटली ते पण खूप गरजेचं आहे प्रत्येक क्रिकेटरसाठी, की अरे रेड बॉल क्रिकेट जे माणसाला टेस्ट करणारं क्रिकेट असतं. म्हणून टेस्ट क्रिकेट त्याला 100%. बरोबर, परफेक्ट. तर पाहिजेच सर ते. मग महाराष्ट्र एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे तू एज ग्रुप खेळलास, त्यानंतर डायरेक्ट मोठी टुर्नामेंट खेळलास, हो हो. तर त्यामुळे त्याच्यात काही फरक तुला जाणवला असा? फरक डेफिनेटली होता, कारण म्हणजे माझ्यासाठी असं होतं की सगळे जे प्लेयर्सला मी बघतो, टी व्हीवरती बघतो किंवा IPL खेळताना बघतो, सो त्या प्लेयर्ससोबत मला खेळायला मिळणं तेव्हा असं होतं की अरे खूप मोठे आपल्याला एक स्टेज आहे जिथं मला खेळायला मिळतं आता. आणि आपल्या टीममध्ये पण भरपूर म्हणजे सगळे स्टॉलवर्ड्स, केदार जाधव, अंकित बावने, मग समत फल्ला, अनुपम संकलेचा. सो तेव्हा हे लोक सगळे टीममध्ये होते. आणि मला वाटतं मी, ऋतुराज, आम्ही तेव्हा डेब्यू केलेला. तुमची यंग जनरेशन येत होती. आम्ही तेव्हा डेब्यूचं इयर होतं आमचं. सो थोडे नर्व्स होते, भरपूर गोष्टी अशा होत्या की अरे आपल्याला करायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, खूप गोष्टी. आणि काय म्हणतात, एक मनात असतं की आपल्याला हे करायचं होतं इतके वर्ष, आता ते आपल्याला मिळतंय करायला. सो एक ती फिलिंग पण होती. सो एक महाराष्ट्र खेळण्यासाठी एक सर वेगळंच प्राईड आहे. डिफरंट ते फिलिंग एक्सप्लेन करण्यासारखंच नाही आहे की महाराष्ट्रासाठी खेळायला मिळतंय, रणजी ट्रॉफी खेळायला मिळते. सो एक सर खूप म्हणजे जे क्रिकेटरचं एक टिक पॉइंट असतो, तो सगळ्यात मोठा होता माझ्यासाठी की महाराष्ट्रासाठी खेळणं.
पण मी तुला नेतो तुझ्या रूममध्ये थोडंसं पाठी जाऊयात. ओके. ज्यावेळेस तू महाराष्ट्र एज ग्रुप खेळणं वेगळं आणि मोठी टुर्नामेंट, बरोबर सर. जशी आत्ता T20 झाली किंवा इतर 50 ओव्हर्स पण तू खेळला, त्या टुर्नामेंटच्या वेळेस ज्यावेळेस रूममध्ये किट आलं, महाराष्ट्राचा जर्सी आला, त्याच काय फिलिंग होतं? सर मी ऍक्च्युली सर काय म्हणतात आता, असं एक छोटा मुलगा असतो ना की खुश झाला खुश होतो, आणि म्हणजे मी बघतच बसलेलो खूप वेळ की अरे मला महाराष्ट्राचे कपडे मिळालेत. मी असं सगळं माझ्या बेडवरती ठेवलेले, मांडून ठेवलं होतं सगळं सगळं असं एकदम असं फोटो काढायला. मग घरच्यांना सगळे, घरचे पण सगळे, माझी जॉईंट फॅमिली, सो घरातले सगळे लोक होते की ते पण खुश होते की एवढे वर्ष तू एफर्ट्स घेतोय आणि आता तू सिलेक्ट झालाय. सो माझं तर सर मी एक क्लाउड 9 वरती होतो की नाही काय रे आपल्याला किट मिळालं, आणि मी तेच सगळं ठेवून असं बघत बसलेलो खूप वेळ की नाही काय रे आपल्याला इतके दिवस झाले मी स्ट्राईव्ह करतोय त्या गोष्टीसाठी आणि आता मिळालंय. सो ते कसं आपण मॅनेज करायचं काय, तर तेच एक हॅपी फिलिंग एकदम तसं होतं की मी फक्त बघत बसलेलो. एक दिवस तर मी पॅक केलंच नाही. मग ज्या दिवशी निघायचं होतं त्याच दिवशी ते बॅग मध्ये गेले कपडे, ते बाहेरच होते एकदम. गुड. पण तू खरं आत्ता बोलत होतास की टेस्ट क्रिकेट विषयी, तुझ्या बॉलिंग विषयी आम्ही सुद्धा, म्हणजे असं मी कॉमेंट्री करतो त्यावेळेस आम्ही हे सांगतो की हा आला म्हटल्यानंतर स्विंग दिसणार आहे, त्यामुळे ते तुझं खरं वेपन आहे, म्हणजे तुझी ताकद आहे बॉल स्विंग करणं. आणि तसं पाहायला गेलं तर म्हणजे असं खरं घडत नाही. खूप दिग्गज बॉलर आहेत, तूही त्यापैकी एक आहेस, की सफेद बॉल पण तेवढा स्विंग करतो जेवढा की लाल बॉल होतो. बरोबर. पण स्विंग हे जास्त रेड बॉलवरती होतं किंवा तिथे प्रमुख अस्त्र म्हणून वापरलं जातं. तर तू व्हाईट बॉलला अडॉप्टेशन कसं आणलंस? ते स्विंग तू अजूनही तुझ्याकडनं दिसतो तो. सर मी म्हणजे माझा स्ट्रेंथच स्विंग बॉलिंग आहे, कारण मी एक्सप्रेस पेसवाला बॉलर नाही आहे. आणि मला वाटतं की मी असा बॉलर आहे की जो स्विंगवरती टीमला माझ्या स्ट्रेंथवरती ठेवू शकतो. आणि मला वाटतं की तीच गोष्ट बॅक करणं म्हणजे की मला असं म्हणायचं नाही की व्हाईट बॉल कमी स्विंग होतो किंवा रेड बॉल जास्त स्विंग होतो. तुला म्हणून होतोय दोन्ही, पण अशी खूप लोक मी तुला दाखवून देईन की ते म्हणतात की मी जर व्हाईट एवढा करतो त्याच्या दुप्पट रेड करतो. बरोबर ते आहे सर, कारण डेफिनेटली रेड बॉलला कंडिशन्स वेगळे असतात आणि माइंडसेट वेगळा असतो. सो आणि व्हाईट बॉलमध्ये असं असतं की सर बॅट्समन लोक खूप हार्ड जात असतात, तर मला वाटतं की ती गोष्ट डोक्यात राहत नाही. सो ते सगळ्यात मोठं रिझन आहे की व्हाईट बॉल स्विंग कमी होतो असं डेफिनेटली वाटतं. पण यू ऑलवेज बोल टू युअर स्ट्रेंथ. तुला कदाचित यू नो युअर लिमिटेशन्स, त्यामुळे तुला माहिती आहे की माझी ताकद आहे स्विंग करणं, त्यामुळे जोरात टाकायला जात नाही. रिस्क पोझिशनवरती तू जास्त कंट्रोल ठेवतो. सर तेच मी तुम्हाला आता तेच सांगत होतो की सर रिस्ट पोझिशन्स आपले ठेवणं किंवा स्विंग करायचा विचार डोक्यात ठेवणं, हे थॉट जेव्हा बाउंड्री किंवा 6 बसते ना तेव्हा तो थॉट निघून जातो. सो व्हाईट बॉलमध्ये ते ऑफन होत असतं ना, कारण पॉवर प्ले असतो, तर मारत असतो, हा म्हणजे मारायच्या इंटेन्शन मध्ये असतात बॅट्समन. सो मला असं वाटतं की मग तो थॉट डोक्यातून गेला की मग बॉलर स्विंग करण्याचं थॉट लांब ठेवतो आणि आपल्याला कसं डॉट बॉल टाकता येईल किंवा इथून कसं कमी रन्सची ओव्हर देता येईल, ह्या थॉट प्रोसेस मध्ये जास्त जातो. आमच्या कॉमेंट्रीमध्ये त्याला मी वाचायची बॉलिंग म्हणतो की एस्केप व्हायची बॉलिंग, दूर दूर ठेवा त्याच्या पट्ट्यात. पण सर ऍक्च्युली ते टीमसाठी तेव्हा वर्क होणार असतं, कारण जर का आपण म्हणतो की T20 असा गेम आहे की एक ओव्हरमध्ये चेंज येऊ शकतो, एक ओव्हरमध्ये तुमच्याकडे पण येऊ शकतो, एक दुसरीकडे पण जाऊ शकतो. सो तेच की तुम्ही जे म्हणताय वाचणं, ते ऍक्च्युली टीमला वाचवणं असतं की बाबा आपण 10 रनची ओव्हर जी आहे ती 20 रनची नको द्यायला, कारण तो इम्पॅक्ट खूप मोठा होतो जेव्हा मोठी ओव्हर जाते. तर त्याच्यासाठीच मला वाटतं की बॉलरचा माइंडसेट असा होतो की नाही काय नाही, आता आपल्याला जर का रन येत आहेत तर थोडा आपण डिफेन्सिव्ह मोडमध्ये जाऊ. पण तुझ्या बाबतीत म्हणजे मला खरंच बेसिक प्रश्न असा हा विचारायचा असा, तू जेवतोस कुठच्या हाताने? राईट. सिग्नेचर लेफ्ट. आणि बॉलिंग करतोस लेफ्टी, बॅटिंग करतोस राईटी. हे काय गणित काय, म्हणजे काय वायरिंग काय स्वतः केलंस तू फिक्स का काय? तर माहित नाही, आता लहानपणापासूनच आहे की मी लेफ्टी आहे, लिहितो लेफ्टनी. अच्छा. मग तू सिग्नेचर लेफ्ट हँड करतो? सगळं लेफ्टनी करतो, पण बॅटिंग राईटनी करतो. तर माहित नाही ते लहानपणी कसं काय झालं, पण तेव्हापासून स्टान्स बिलकुल विचित्र राहत नाही. ज्यावेळेस तू येतोस
त्यावेळेस मी चालत येताना जाणवतं लेफ्टी जी असतात ना लेफ्ट हँडर्स थोडेसे असे कन्नी बांधलेले असतात ते असं ते चालायची त्यांची पद्धत. तू बॉलिंगला की तू जाणवतो अरे हा लेफ्टी आहे, पण तू जेव्हा बॅटिंगला येतोस त्यावेळेस जेन्युइन राईट हँडरच वाटतोस तू. असं काही स्पेशल एफर्ट्स घेतलेस त्याकरता तू? नाही सर, एफर्ट्स असं नाही, कारण आता ती लहानपणापासूनच राईटी बॅटिंगची सवय आहे. सो मला असं वाटत नाही की एफर्ट्स घेतलेत, पण दोन्ही हाताने गोष्टी करतो मी. सो ते एक माझा प्लस पॉईंट म्हणता येईल की ॲडिशन आहे माझ्या ह्याच्यात, की मी जेवतो राईट हँडनी, पण स्पून मला लेफ्ट हँडनी धरतात, स्पून मला राईट हँडनी नाही. अच्छा, हाताने जेवण झालं तर उजवा, पण चमचा आला की तो डावा. डावा, कारण मग ते मला व्यवस्थित घेता नाही येत. आपण म्हणतो ना की काय काय सवय असतात. सो ब्रश करताना लेफ्ट हँड, अच्छा, मग तेव्हा राईट हँडनी नाही जेवण असं. सो मिक्स्ड गोष्टी आहेत. जेवणाच्या टेबलवर तुझ्या उजवी डावीकडे कोणी बसायचं नाही, कारण तू दोन्ही हात वापरणार. नाही सर, म्हणजे मी जेवतो हाताने, मला स्पूननी तेवढं नाही आवडत, कारण हाताने जेवणात मला राईट हँड वापरायला त्यावेळेस. सो असं मिक्स्ड एकदम. पण कधी उजव्या हाताने बॉलिंग करायची, राईटी बॉलिंग करायचा प्रयत्न करतो मी केलाय? खूप. मला लेफ्टी pace बॅटिंग करायची असते, मला राईट हँडने तू स्विच हिट मारतोस ते तर मी पाहिलंय, तू प्रयत्न पण केले, चांगले बसलेत पण. मग त्यावेळेस जाणवतं की यस की थोडस आहे. आणि नाही, राईट हँडनी करतो प्रयत्न, पण नाही तेवढं काय म्हणतात, स्ट्रेंथ नाहीये तेवढी राईट हँड मध्ये. डॉमिनंट हँड जरा जास्त स्ट्रेंथ वाला. ओके. पण करत असतो मध्ये मध्ये प्रयत्न मी की लेफ्ट हँडनी, राईट हँडनी मी थ्रो मारेन, किंवा मग राईट हँडनी मी बॉलिंग टाकेन. बरं, असं चालू असतं प्रॅक्टिस मध्ये, किंवा थोडी मजा मस्करी चालू असते तेव्हा चालू असतं त्या गोष्टी. पण हे चांगलं आहे ना, म्हणजे दोन्ही हात तू वापरू शकतो, actually तुला फरक पडतो तेवढा. हा, लोड कमी होतो ना सर मग एका हाताचा. एक्झॅक्टली. आणि त्यामुळे जास्त तू इतके दिवस जे खेळतोयस, कदाचित जसं तू आता राईटली साईड लोड कमी होतो, त्यामुळे तुला फिजिकला पण तेवढा फरक पडत असेल. तुझी स्ट्रेंथ अजून तू टिकवून ठेवली आहेस. यस सर. नाही, आणि डेफिनेटली आता फिटनेसवरती सगळ्या गोष्टींवरती खूप फरक पडतो, आणि खूप ओव्हर यूज झाल्याने पण इंजुरी प्रोन होऊन जाते बॉडी. ट्रू. येऊया तुझ्या फ्रँचायझीकडे. येस. फ्रँचायझी तुझी अप्रतिम आहे, जेट्स. सगळ्यांनाच माहिती आहे, तू पहिल्या वर्षापासून, म्हणजे जसं MPL सुरू झालं सेकंड टाइम, तू त्यांच्यावर, तू काही विशेष कॉन्ट्रॅक्ट केलायस त्यांच्याबरोबर? सर नाही, 3 वर्ष आता, म्हणजे जसं फर्स्ट इयर होतं MPLचं, तर त्यांच्यासोबतच आहे मी फर्स्ट इयरपासून. आणि म्हणजे खूप सर एकदम सॉर्टेड फ्रँचायझी आहे. ओनर लोक एकदम, म्हणजे असं तुम्हाला वाटूनच नाही देणार की आपण फ्रँचायझीमध्ये आहे असं. सो एकदम फ्री फ्लोईंग वातावरण आहे टीममध्ये पण. कोचेस, आता आमचे कोच रणजित पांडे, सो ते मला 10-12 वर्ष झाले ओळखतात. PYC लाच पहिले खेळायचा तू, त्यामुळे रणजितला तू तिथपासूनच ओळखत. बरोबर. सो ते आम्हाला म्हणजे लहान असल्यापासून ओळखतात. सो ते एक कम्फर्ट झोन आहे आम्हाला पण, की आम्ही त्यांच्यासोबत शेअर करू शकतो काही पण आम्हाला फील होत असेल की हे बरोबर होतंय, चूक होतंय. तर त्यामुळं सर ॲटमॉस्फिअर एकदम, काय म्हणतात, असं काय, एक प्रेशर कधी नसतं आमच्यावरती. एक फ्री ॲटमॉस्फिअर असतं टीममध्ये. प्रत्येक इंडिव्हिज्युअल असो, नवीन प्लेअर असो, सिनियर प्लेअर असो, सगळे सर एकदम हसत खेळत असतात. म्हणजे असं कोणाला कधी वाटत नाही की नाही का आपण एक फ्रँचायझी क्रिकेटच्या ह्याच्यात नवीन सेटअपमध्ये आलोय, किंवा नाही का असं एक प्रेशर असतं ना की MPL खेळतोय. तर असं कधीच वाटून दिलं नाही सर फ्रँचायझीनी. आणि म्हणजे एक फॅमिली सारखं झालं आमचं. आता 3 वर्ष खेळतोय आम्ही, आणि मोस्टली मला वाटतं की तेच प्लेअर आहेत रिटेन्ड आम्ही टीममध्ये 3ही वर्ष. सो दॅट हॅज बीन द प्लस पॉईंट फॉर अस, की नाही का आम्ही सेम प्लेयर्स खेळतोय भरपूर टाइम एकत्र, आणि त्यांनी क्लब स्वतःचा स्टार्ट केला. एक्झॅक्टली. मला तुला तेच विचारायचं आहे की तुम्ही राऊंड द क्लॉक 365 दिवस त्याच फ्रँचायझी बरोबर इतर टुर्नामेंट खेळतात. नॉट ओन्ली MPL, मग ते इन्व्हिटेशन असू दे किंवा इतर बाकी टुर्नामेंट असू देत. मग त्यामुळे तुमचं एक जेल वेगळी होते. 2 कन्झिक्युटिव्ह इयर्स तुम्हाला ट्रॉफी तुमच्याकडे आहे. मागच्या वर्ष हुकलं तुमचं, पण तरी फायनलला तुम्ही गेलेलाच होतात. त्यामुळे सेमीज पर्यंत तुमची धडक पोहोचली होती. म्हणजे असं वाटलं होतं की तो एक दिवस खराब आहे, अदरवाइज यू गाईज वुड हॅव बीन देअर इन फायनल्स. पण म्हणजे ते त्यामुळे तुम्ही एकत्र ॲज अ टीम येता, जेल होता. त्यांनी फरक तर खूप पडलाय. कारण काय म्हणतो आपण की प्रत्येक प्लेअरला दुसऱ्या प्लेअरचं, आपल्या टीममेटचे स्ट्रेंथ माहिती आहेत, विकनेसेस माहिती आहेत. सो कोण कुठे कधी आपण काय म्हणतात की त्याला एक ॲडवाईस देऊ शकतो, किंवा कुठे बूस्ट करू शकतो, किंवा कुठल्या साईडला आपल्याला माहिती आहे की समजा एखादा विकनेस आहे एखाद्या प्लेअरचा, तर कुठे आपण त्याला जाऊन नाही द्यायचं आहे. सो त्यामुळं इतके एकमेकांना ओळखायला लागलोय सर आम्ही थ्रू आउट द इयर खेळून.
ह्याचं क्रेडिट डेफिनेटली सर जेट्स क्लब ओनर्सला, no doubt. आमचे प्रफुल्ल सर आहेत जे CEO आहेत, आणि रणजित सर आणि राकेश सर, डेफिनेटली राकेश सर, राजन सर, त्यांना जातं नवानी की ब्रदर्स दोघंही ऑसम आहेत म्हणजे मी सर, पण त्यांना कारण personally डेफिनेटली ओळखतो. कारण असं स्ट्रक्चर पुण्यामध्ये नव्हतं ह्याच्या आधी. एक्झॅक्टली. ज्यांनी प्लेयर्सला पण सिक्युरिटी आली की त्यांनी सर पे सिस्टीम आणली आहे की प्लेयर्सला सॅलरी देऊ, आपण पे करू. सो सर एकदम डिफरंट माइंडसेट आहे हा, आणि मला वाटतं की असं अजून वाढायला पाहिजे टीम्स आपल्या इथे, की जेणेकरून आपल्या इथे अजून प्लेयर्सला एक मोटिवेशन पण मिळतं. आणि सर काय म्हणतात की सगळ्या प्लेयर्सला फायनान्शियली स्टेबिलिटी सेम नसते, आणि कधी कधी होऊन जातं की यार फायनान्शियली तेवढं स्ट्रॉंग नसतं, त्यामुळं क्रिकेट सोडून देतात. तर असं स्ट्रक्चर जर का अजून वाढलं महाराष्ट्रामध्ये तर डेफिनेटली मला वाटतं की अजून जे आपण म्हणतो की गावातनं टॅलेंट आपल्याला मिळायला पाहिजे, तर ते पण मला वाटतं की खूप आहे. खूप आहे सर, खूप आहे कारण डेफिनेटली. महाराष्ट्रात तसं पाहायला गेलं तर फार गोव्यापर्यंत आपल्याकडे जबाबदारी येते. मुंबई जर सोडलं, विदर्भ सोडलं, तर महाराष्ट्राची जबाबदारी खूप गोव्यापर्यंत. येस सर, डेफिनेटली. कोकणात तर खूप आपल्या सारी इथं पोरं सर मिळू खूप शकतात. स्टार्स आहेत जे गावात आहेत दडलेले, ज्यांना काय म्हणतात आपण थोडंसं पारखून घेऊन ते पण मोठे होऊ शकतात, प्लेयर्स बनू शकतात. पण गिव्हन अ चॉईस. आता माहिती आहे आपल्याला 3 वर्षाचं तुमचं कॉन्ट्रॅक्ट होतं. गिव्हन ह्या वर्षी कदाचित वी डोंट नो मेगा ऑप्शन सुद्धा होऊ शकतो. तर मग गिव्हन अ चॉईस सेम फ्रँचायझी आवडेल का दुसरीकडे कुठं झालं? सर नाही, सेम आवडेल डेफिनेटली. कारण सर एक काय म्हणतात की एक सॉफ्ट कॉर्नर असतो आपला, आणि प्लस टीमचा एक बॉन्ड आहे. सो मला असं वाटतं की मी जेट्स कधी पण प्रिफर करेन. खूप खूप टीम 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 बद्दल तू बोलतोयस. टीमकडे येऊया थोडंसं. टीममध्ये कोणाबरोबर तुला रूम शेअर करायला आवडेल टूरवरती? टूरवर सर माझे 2 जण ठरलेले आहेत आता तरी, की आम्ही महाराष्ट्रासाठी जातो तर मी आणि अझीम असतो. अच्छा, कॅप्टनच धरून ठेवला सर. व्हेरी गुड. नाही सर, आता MPLच्या आधीपासून आम्ही तसं एकत्र आहे, कारण त्यांनी पण जेव्हा महाराष्ट्र डेब्यू केला सो तो आम्ही सोबतच आधीपासून होतो, फिरायचो, आणि मग आम्ही रूममेट झालो नंतर, आणि मग MPLला पण आम्ही एकच टीममध्ये. सो मग ते कम्फर्ट झोन असतं आपलं. मग निकित एक आहे की मी आणि तो असतो कधी कधी. सो आम्ही 3-4 जण आहेत की ते आम्ही असतो. आता सत्या पण आमच्यात ऍड झालाय परत, तो पहिल्या वर्षी नव्हता, सेकंड इयर पासून आलाय. सो आम्ही 4-5 जण महाराष्ट्राला एकत्र भरपूर असायचो. तो ती लोक आहेत की ज्यांच्यासोबत नाही का मी कधी पण आम्ही म्हणजे रूम असं म्हणता येईल की आमची 4-5 जणांचीच रूम असते, 2 जण म्हणलं तरी, कारण सगळे एकत्रच असतात, 100%. कारण ते काय म्हणतात ते कम्फर्ट झोनच आहे आमचं, की आम्ही मग तुम्हाला पण माहिती की क्रिकेटर एकदा असला टूरवरती की सगळे एकत्रच बसतात, आणि मग फक्त मला वाटतं की झोपायलाच फक्त जागा द्यायची एकमेकांच्या. ते हाकलावं लागतं सर, नाहीतर कधी कधी तिथेच झोपून जाणार 4 जण. पण मग या सगळ्या मधला MH12 कोण आहे खास? MH12 असं नाही सर सांगता येणार, पण तूच आहेस. नाही मी नाहीये. पण सर आहेत सगळेच असे सांग, हळूच शार्प. मी कोणाला सांगणार नाही ते नाव, हळूच सांगतात. नाही सगळे सर टीम मधले एकदम सगळे शार्प प्लेयर्स आहेत. काय असा कोणी म्हणजे कोणाचे 1 लाइनर्स भारी असतात की बाबा 1 लाइनर्स सर तुम्हाला तसं म्हणजे मी त्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर निकित धुमाळ इज परफेक्ट. निकित अरे शांत असतो रे एकदम तो. नाही परफेक्ट मॅन. नवीन सांगितलंयस तुम्हाला. ते सर तसंच असतं ना, जसं दिसतं तसं नसतं, की त्याचे 1 लाइनर्स खूप असतात आणि सगळे प्लेयर्स म्हणजे एकदम त्याच्या 1 लाइनर्सनी गप्पा असतात. पण निकित अझीम समोर बोलतो? हो काय बोलतो सर, म्हणजे असं असतं एकदम म्हणजे मस्त माहोल आहे सर, कारण सगळे एकमेकांना बोलतात. असं नसतं की कॅप्टन आहे
किंवा नाही का सिनियर प्लेअर आहे सर, सगळं मी तुम्हाला तेच सांगतो की हीच आमच्या टीमची खासियत राहिली आतापर्यंत, की नाही का आम्ही एकमेकांना जे आहे ते पिक्चर दाखवून देतो, मित्र म्हणतो ना आपण प्रॉपर, तसे सगळे आहेत की बाबा नाही तुझं इथं चुकतंय तर हे तुझं चुकतंय, आणि मग तुझं बरोबर आहे तर बरोबर आहे, मग तेव्हा बॅक करायचं. मग असंच जसं तुम्ही म्हणले की वन लाईनर्स ते खूप आपल्या काय म्हणतात लाईफमध्ये महत्त्वाचे असतात. सो मस्त एकदम माहोल आहे एकदम. पण मग तुझ्या नंबर 7चं काय म्हणणं आहे? निखिल कोकणी आपले एकदम सर, तो जरा मला असं वाटतं की तो माहोल असा लाईट ठेवत असेल. सर एकदम एकदम तो स्वतः स्टंप्सच्या माणूस. मागे तर कायम बडबड चालू असते त्याची. हो हो. मग तुम्ही त्याचं काय म्हणतात ते त्याचं इमेज जे आहे ना ते तुम्ही जर का पोस्ट मॅच बघितलं ना एकदम डिफरंट आहे. हो, इज इट? म्हणजे तुम्ही म्हणाल की अरे हा ग्राउंड वरती असा असतो, एकदम बडबड चालू असते, धावपळ असते, म्हणजे एफर्ट्स घेत असतो. त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट तो रूम वर गेल्यावर किंवा घरी गेल्यावर असतो. अच्छा, शांत निवांत असतो. एकदम निवांत, म्हणजे त्याला काहीच घेणं देणं नसतं मग गोष्टींचं. मला आराम करायचा, निवांत राहायचंय, मस्त बसायचंय. परफेक्ट. त्याचा टॅब असतो त्याजवळ. अच्छा. त्याचं तारक मेहता चालू असतं. त्याचे तारक मेहता फॅन आहे का? तारक मेहता, मी पण तारक मेहता फॅन. अच्छा. आमच्या टीम मध्ये खूप आहेत तसे की ते तारक मेहता फॅन आहेत. मग असे कॉमेडी शोज बघत असतात. म्हणजे ते असं काय म्हणतात एक स्लो लेट बॅक लाईफ असते ना, ती पोस्ट मॅच असते त्याची. एकदम असं म्हणजे अनएक्सपेक्टेड, पण तसंच असतो तो एकदम रिलॅक्स्ड. ग्रेट. म्हणून मी नेहमी म्हणत आलोय की तुम्ही एकसाथ खूप खेळता, म्हणून तुमची टीम अशी जेल झालेली मला वाटतं दिसते, आणि त्यामुळे रिझल्ट्स पण तेवढे चांगले आहेत. नाही 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 सर, 100% ते त्याच्या मागचं क्रेडिट तेच आहे की ह्या गोष्टींमुळेच जे आपल्याला पिक्चर दिसतंय बाहेर ते तसं आहे. ग्रेट. येऊयात फायनलकडे. मागची नाही, त्याच्या मागची थोडंसं मागे न्यायचंय तुला मला, कारण मागचं वर्ष माझ्या बिजा तिच्या होतंय का काय असं अगदी वाटत होतं जेटसाठी. त्याच्या अगोदरच्या वर्षी जाऊयात. फायनल 3 ओव्हर टाकल्यात साहेब तुम्ही, त्याच्यामध्ये फक्त 6 रन दिल्यात. म्हणजे एवढी काटकसर, बायको तुला शिव्या देत असणार की इतकी काटकसरी नवरा आहे माझा. तर 24 म्हणजे 3 ओव्हर टाकल्यात, 18 बॉलमध्ये फक्त 6 रन दिल्यात, आणि विकेट किती काढल्यात? 2. तिथे पण काटकसर 3 काढायचे ना 3 ओव्हरमध्ये. पण अमेझिंग स्पेल होता रे सर. खरंच म्हणजे मला पण ऍक्च्युली सर ती फायनल अशी होती ना की आमचा स्कोर तेवढा झाला नव्हता की जो म्हणता येईल की नाही का एक 160 ऑड काहीतरी होतं. 160 ऑड झालेला स्कोर. आणि असं म्हणतात ना की थोडंसं एक कुशन पाहिजे आपल्याला 21 रनचं. बरोबर. तो आम्हाला असं वाटत होतं की ते नव्हतं त्या मॅचला. आणि आपलं गहुंजेचं स्टेडियम तुम्हाला माहिती आहे की सर विकेट कसं चांगलं खेळतात, रन्स होतात भरपूर. आणि तेच गोष्ट इनिंग्स ब्रेकमध्ये तीच गोष्ट आमच्या डोक्यात चालू, म्हणजे माझ्या तर स्पेसिफिकली हीच चालू होती की यार आपण ही जी टीम आहे इगल नाशिकची टीम, चांगली बॅटिंग लाईनअप आहे. अर्शिन, मंदार, रणजित आहे, मग धनराज आहे. सो 5-6 नंबर पर्यंत बॅटिंग होती त्यांच्याकडे. हो, एकदम चांगली बॅटिंग लाईनअप होती. तर आणि साहिल परक होता यंगस्टर. सो कसं होतं डोक्यात की जर का ह्या टीमचे विकेट्स गेले नाही पॉवर प्ले मध्ये तर आपल्याला आपल्याला खूप डिफिकल्ट जाईल ही मॅच वाचवणं. आणि हेच डोक्यात चालू होतं की विकेट कसे घेऊ शकतो आपण स्टार्ट पासून. सो त्याच थॉट प्रोसेसने आम्ही एंटर केलेलं. आणि मी असंच ठरवलेलं की फक्त स्ट्रेंथ आपली जी आहे त्या गोष्टीला डोक्यात ठेवून आपण प्लॅन करू की माझी स्विंग बॉलिंग स्ट्रेंथ आहे. आणि त्या दिवशी असे कंडिशन्स होते की स्विंग पण होत होता चांगला बॉल, आणि मग तेव्हाच कॅश इन व्हायला पाहिजे होतं आपण की जे पहिले 3-4 ओव्हर असतात तेव्हाच आपण विकेट्स काढू शकतो. आणि एकदा आपण काय म्हणतो की टेबलच्या वर बसलो की दुसऱ्याला येऊन नाही द्यायचं पुढे. मॅच मध्ये एकदा घुसलो की दुसऱ्याला नाही येऊन द्यायचं. त्या माइंडसेट डॉमिनन्स ठेवायचा स्वतःचा की आपल्याला जर का एक स्टेप फॉरवर्ड मिळाला तर मग जायचं आपण कम्प्लीट, आणि मग तिथून मग समोरच्याला येऊन नाही द्यायचं. सो त्या माइंडसेटनी आम्ही उतरलेलो. आणि मग जसं एक्झिक्युशन मला पाहिजे होतं तसं झालं. सो एकदम काय म्हणतात की मनाला पाहिजे तसा स्पेल होता तो. विकेट्स आठवतात कोणाच्या घेतल्या होत्या? हो, मंदारची विकेट होती पहिलीच. आणि फॉर्म मध्ये होता त्या वर्षी. हो, मंदार फॉर्म मध्ये होता. आणि दुसरी विकेट होती साहिलची. अच्छा, परक. साहिल परक. हो.
आणि मला वाटतं की त्या स्पेलमध्ये खूप आर्शिन आणि मला वाटतं कौशल होता. त्रास दिला होतास तू? हो, ते खूप बीट होत होते. मला असं होत होतं की नाही, मला अजून एक विकेट पाहिजे, अजून एक विकेट पाहिजे. पण 2 विकेट घेतलेल्या मी आणि मला वाटलं की खूप माझ्या टीमला मी स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आणून ठेवलेलं. सो एक ड्रीम स्पेल म्हणता येईल की मला पाहिजे तसं टीमसाठी जेव्हा डिलिव्हर करायचं आहे MPL फायनल आणि जे मी प्लॅन करून आलेलो तसं करून दाखवलं. सो माझ्यासाठी खूप सॅटिस्फाईंग होतं ते की मी माझ्या टीमला एक चांगल्या पोझिशनमध्ये आणून ठेवलंय. पण अगेन दे यू वेंट बॅक टू बेसिक्स. स्विंग माझी स्ट्रेंथ आहे, जोरजोरात टाकायला गेला नाहीस, नाही, कारण रन्स झाले असते. विकेट जसं तू बोललास, पाटा असतं आपल्याकडचं, मस्त रन्स होता. हो. पण स्विंग पुढे 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 टाकायचं डोक्यात होतं. तेच प्लॅन कॅप्टन होता. वॉज विथ यू. येस सर, येस. कारण मी मला वाटतं मी, अझीम आणि प्रदीप आमचं बोलणं असंच होतं की त्याचं म्हणणं होतं की तुम्ही दोघं काय विचार करताय किंवा काय प्लॅन आहे तुम्ही तुमचा. इन टँडम टाकत होता, तिकडनं प्रदीप दाडे, प्रदीप आणि इकडनं इकडून मी तू. एक होतो. पेस एक स्विंग. बरोबर. सो त्यांनी विचारलं आम्हाला की तुमच्या डोक्यात काय प्लॅन आहे. आपण 100% बॅक करू, कारण आपल्याला विकेटसाठी जायचं आहे. सो मला एक गोष्ट कळालेली की त्याच्या पण डोक्यात सेम गोष्ट आहे की आपल्याला विकेटसाठी जायचं आहे. आणि मग आमचं तेवढं काय म्हणतात रॅपो आहे किंवा आमचं बॉन्ड चांगला आहे की आम्ही बिंदास गोष्टी पाहिजे तशा करू शकतो ग्राउंडवरती. आणि मग त्यांनी पण तोच सपोर्ट ठेवला की नाही का, तुला पाहिजे तसं कर, तुला पाहिजे ती फील्ड ठेव, तुला पाहिजे. सपोर्ट होता कायमच. सेम प्रदीपला पण होता. वा. आणि मग जशी गेम गेली 5व्या-6व्या ओव्हरपर्यंत तर आम्ही टॉपवरती आलो खूपच. आणि मग काय जे पाहिजे आपल्याला ते झालं की मग सोडत नाही, कारण आमचे पुढचे बॉलर्स पण माहित होतं मला की सत्यजित आहे, स्पिन झाल्यानंतर कुणाल थोरात आहे की ते देत नाही एवढं इझी. सो एक अपर हँड आला नंतर आम्हाला. ग्रेट. पण गिव्हन अ चॉईस, तुला जर आम्ही एक म्हटलं की ऑप्शन आहे तुझ्याकडे, द बॅटर हू कॅन बॉल और द बॉलर हू कॅन बॅट, काय निवडशील? कारण मला तुझं बॅटिंगचं प्रेम जास्त माहिती आहे. सर बॅटर हू कॅन बॉल तेच आवडेल. चालेल. पण सर जेव्हा बॉलिंग टाकताना विकेट्स म्हणजे जेव्हा करतो आपण, तर ते एक फिलिंग खूप वेगळं आहे. आणि थोडं आता बॅटिंग डॉमिनंट गेम झालाय T20 किंवा सगळं, तर त्याच्यात जेव्हा बॉलर म्हणून सक्सेसफुल होतो तर ते एक फिलिंग खूप डिफरंट हिट होतं ॲज अ प्लेअर, की आपण ह्या सगळ्या ह्याच्यात बॉलर म्हणून नाही का आपल्या टीमला जिंकून देतोय, तर एक खूप प्राऊड फिलिंग असतं सर ते. मी तुला हा प्रश्न विचारायचं कारणच आहे कारण अझीमशी पण मी बोलणार आहे, त्यामुळे ते 5 वर जरा 4-3 नंबरवरती तुला बॅटिंग 100% तुम्ही पण सर हा प्रस्ताव टाका, मी पण टाकत असतो. पण आवडेल 3 नंबरला T20ला बॅटिंग करायला आवडेल तुला? सर तुझी स्टाईल आहे, कारण तू खांदा डोकं पण खेळतोस, हवं त्यावेळेस तू क्लिअरही करू शकतोस. सर मी एक इनिंग MPL मध्येच झाली आहे. हो, तू वन डाऊन आला होतास. हो, आय नो. येस. क्वालिफायर 1 होती ईगल नाशिक बरोबर, ज्या वर्षी जिंकलो त्या वर्षी, म्हणजे सेकंड इयर. आणि मी 60 रन्स केलेले 3 नंबर येऊन. 3 नंबर येऊन. मग त्याचे फोटो काढून सारखे पाठवत नाही का? सर पाठवत असतो कोच आणि कॅप्टनला. सर व्हिडिओ असं सारखा शेअर करत असतो मी की 3 नंबर बॅटिंग होती माझी, तुम्ही चेक करा जरा. पण सर काय म्हणता येईल की थोडं रोल प्रेशर सिच्युएशन हँडल करणं, सो ते पण एक पार्ट येतो जेव्हा आपण टुर्नामेंट मोठी खेळत असतो. आणि आमच्या टीममध्ये मला वाटतं की एक फिनिशर्सचा जो रोल आहे की निखिल आणि मी आहे त्या रोलमध्ये. सो आम्ही एन्जॉय करतो तो पण रोल खूप, कारण प्रेशरवाला रोल आहे आणि तिथे मला वाटतं की कॅरेक्टर दिसून येतं प्लेयर्सचं. एक्झॅक्टली. आणि मला वाटतं की तो एक वेगळा काय म्हणतात चॅप्टर आहे, जबाबदारी येते. म्हणजे चॅप्टर म्हणून दॅट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. बरोबर. आणि तू ती अगदी व्यवस्थित पार पाडतोस असं माझं तरी म्हणणं आहे. कारण आता 50 ओव्हरमध्ये नवीन रूल आलाय, जर 5 नंबरला तू बॅटिंग करतोस तर कदाचित तुझ्यासमोर नवीन बॉल पण येऊ शकतो. त्यामुळे तिथे तुझ्यासारखा एक बॅटर पाहिजे जो की नवीन बॉल खेळून काढू शकेल. बरोबर. त्याकरता तो खूप ट्रिकी नंबर आहे. 5 नंबर आजकाल जो झालाय. बरोबर. 5 नंबर 6 नंबर एकदम. आणि आता म्हणता येईल की क्रुशल रोल त्याच प्लेयर्सचा आहे की मॅच सिच्युएशन्समध्ये जिंकवायचं असतं वेगळ्या, कधी वाचवायचं असतं की विकेट्स गेलेले असतात. सो खूप जसं तुम्ही म्हणले की रिस्पॉन्सिबिलिटीवाला रोल आहे तो, आणि एन्जॉय करतोय मी तो पण रोल. कधी मला
पाठवतात 3 नंबर तेव्हा खुश असेल, तेव्हा अझीम खुशी खुश. असते वेगळी. नाही तेव्हा एक वेगळी खुशी असते आम्हाला, मला आणि निखिलला. नाही तुझ्यापेक्षा अझीम आणि तुझा कोच खुश असतील. हा चल तू 3 नंबरला जा. हा की त्यांना मग थोडस असं होतं की मध्य हा, रात्री तुला काय डिनर विनरला घेऊन जातो. नाही सर, तसं नाही. ते तसं डिनर वरून ऐकणारी लोक नाही एकदम ते बोर्डावरती रन्स पाहिजे ते दाखव, हा. मग तुला मी पाठवतो. बरोबर. आणि नाही सर, ते ओळखतात, म्हणजे रणजित सर ओळखतात मला, खूप वर्ष झाले. अझीम आणि मी ऑलमोस्ट 10 वर्ष झाले खेळतोय आम्ही एकत्र. फरक पडतो का रे एवढं जर तुम्ही एकसाथ क्रिकेट सर खेळाल? खरंच पडतो खूप फरक. असं जसं म्हणतात ना की तुम्ही आधीचे जे जनरेशन्स बघितलेत, तर ते पण लोक असे जे आपण त्यांना एक आयडल म्हणून मानतो, जे आपले एक्स क्रिकेटर्स आहेत सगळे किंवा जे सिनियर क्रिकेटर्स आहेत, तर तो एक्सपिरियन्स आणि तो एक कम्पॅटिबिलिटी प्लेयर्समधली ती जी येते सर, ती एकत्र घेऊनच येते. ती दुसऱ्या कुठल्या गोष्टी आणूच शकत नाही. आणि तो एक कम्फर्ट झोन जेव्हा येतो, तर तो म्हणजे प्लेयर्सला एक वेगळ्याच लेवलवरती घेऊन जातो ग्राउंडवरती. कारण माहीत असतं कोण कुठे काय करणार आहे. तर एक कॉन्फिडन्स असतो, की ट्रस्ट असतो, की नाही का हा प्लेअर आपल्याला ह्या कुठली पण सिच्युएशन असू दे, हा काढून देऊ शकतो आपल्याला. तर ते एक म्हणजे फॅक्टर येतं की नाही का, खूप ट्रस्ट येऊन जातो प्लेयर्सवरती. ट्रस्ट. आणि ना तुमच्या टीममध्ये मला वाटतं तुमच्यामध्ये जी कम्फर्ट लेवल आहे ना एक दुसऱ्याबरोबर, ती जास्त ना त्या ग्राउंडवरती दिसते. बरोबर. कारण जर तुला वाटतं की अझीम जरासे शोल्डर पडले तर तू तिथनं मागे आवाज देणार. बरोबर. तू बॉलिंग करताना एखादा बॉल खराब की मागे नाईक साहेब काहीतरी बोलणार. बरोबर. तिथे दाडे असतोच तो तुला बाजूला. कारण अझीम आय एव्हरीवेअर सॉ की तुझ्या बाजूलाच असतो, लॉंग ऑफ असतो, फिल्डिंग करतो आणि तिथनं चाव्या मारायचं त्याचं ते काम काय चालू असतं. नाही ग्रेट. तुमची अशीच कॅमराटरी राहू दे. ते तुमच्यातलं केमिस्ट्री चांगली ॲज अ टीम ती तशीच पुढे राहू द्या. बराच वेळ आपण गप्पा मारतोय, त्यातनं कळतंय की तू सॉर्टेड आहेस इन द सेन्स तुला माहिती आहे तुझा रोल काय, 5 नंबरला येऊन काय करायचंय किंवा बॉलिंग करताना काय करायचंय, कमी टार्गेट असताना देखील काय करायचंय, किंवा फील्ड पोझिशनमध्ये कुठे असताना कसे थ्रो मारायचे आहेत किंवा काय गोष्टी करायच्या आहेत. तर अशी कुठली एखादी तुला इनिंग किंवा अशी कुठली एखादी टुर्नामेंट आठवत आहे की जिथं यू फेल्ड की आय बिलॉंग हिअर, हे मला जमतंय? कारण तुझ्यातला जो आत्ताचा कॉन्फिडन्स आहे तो असंच दाखवून देतो की मला जमतंय म्हणून मी हे करू शकतोय. आणि तो कॉन्फिडन्स येण्याकरता काहीतरी एक ट्रिगर मुवमेंट लागते. तर ती ट्रिगर मुवमेंट आठवते का, किंवा एखादी अशी काही सांगू शकशील का? सर माझ्या म्हणजे करिअरचा जो टर्निंग पॉईंट होता की जे मी मुश्ताक अलीला सिलेक्ट झालो, तर मला म्हणजे मी तेव्हाचा एक तुम्हाला मॅच सिनारिओ सांगेल की मी तेव्हा एक डेक्कन ट्रॉफी म्हणून एक टुर्नामेंट, MCAची सिलेक्शन टुर्नामेंट होती, जी मुश्ताक अलीच्या जस्ट आधी झालेली. आणि त्या टुर्नामेंटमधली आम्ही पुणा क्लबवरती मॅच खेळत होतो. पुणा क्लब अगेन्स्ट. तू कोणाकडनं खेळत मी PYC कडून खेळत होतो. तुमची काय टीम होती? मी आमच्या मला वाटतं केदार जाधव कॅप्टन होते. केदार त्यावेळेस महाराष्ट्राचा कॅप्टन होता. हो बरोबर. आणि ते अवेलेबल होते, सो ते खेळत होते ती मॅच. आणि म्हणजे एक सगळेच प्लेयर अवेलेबल होते. सो मला वाटतं की समोरच्या टीममध्ये पण सगळे प्लेयर्स होते. श्रीकांत मुंडे, पुणा क्लबचे सगळे, यश नार आणि म्हणजे बाकीचे सगळे प्लेयर्स, आम्ही सगळे दोन्ही टीम्स एकदम सिलेक्शन लोडेड होते दोन्ही टीम. आणि म्हणजे तुम्ही पुणा क्लबवरती खेळला असेल तर तुम्हाला माहिती आहे ग्राउंड कसं आहे, पिच कसं असतं. सकाळी मस्त विकेट बॉलर्सला हेल्प करतात. तर आमचं तसंच होतं की सकाळी विकेट्स थोडे गेलेले, कारण अर्ली मॉर्निंग स्टार्ट होती. पहिली बॅटिंग करत होती. पहिली बॅटिंग होती आमची आणि 9:30ची स्टार्ट होती. सो सकाळी स्विंग होतो, थोडा बाउन्स होतो पुणा क्लबवरती. तर आमचे विकेट्स गेले होते आणि आम्ही थोडं मॅचमध्ये मागे होतो थोडं तेव्हा. आणि मला वाटतं की 6 नंबरला बॅटिंगला गेलेलो. तिथे तेव्हापासून तुझं 5-6 फिक्सच होता. हा, कारण आता सिनियर प्लेयर्स होते टीम मध्ये, तर मग थोडा 6 नंबर असं होतं. आणि 6 नंबरला बॅटिंगला गेलेलो आणि 4 आऊट झालेले लवकर 30-40 रनमध्ये. आणि सेम मी आणि रोहन तेव्हा माझ्यासोबत खेळत होता, दामले. जो अनदर ऑलराऊंडर. येस. सो मी आणि रोहन खेळत होतो आणि तेच की 6-7 ओव्हर, 7-8 ओव्हर झालेल्या. आणि 7-8 ओव्हरमध्ये तुमचे सगळे दिग्गज आऊट. 4 आऊट झालेले आमचे. आणि मी आणि रोहन खेळत होतो आणि सेम सिच्युएशन की कंडिशन्स थोडेसे बॉलर्सला फेवर करत होते.
आणि मग मॅचमध्ये परत यायचं होतं आम्हाला की पार्टनरशिप बिल्ड करायची होती आणि मग थोडंसं ॲक्सिलरेशन. सो असंच प्लॅननी थोडंसं सेट होऊन नाही का टाईम घ्यायचा असं चालू होतं. मग आम्ही 30-40 रनची पार्टनरशिप 40-1 रनची पार्टनरशिप झाली आमची. त्याच्यात रोहननी जास्त रन केलेले आणि मी असंच रन बॉल 15 बॉल 20 रन किंवा असं 20 बॉल 20 रन असंच खेळत होतो मी. आणि रोहन एक 45-50 करून आऊट झाला. आणि मी खेळत होतो एका एंडनी, पण सेम की रन्स तेवढे फ्री फ्लोईंग येत नव्हते. आणि मी तेव्हा असं माझ्या डोक्यात होतं की आपण जेवढं शेवटपर्यंत खेळू तेवढे मी रन करू शकेल. अच्छा, अगदी 20वी ओव्हरपर्यंत खेळायचे डोक्यात हां, असंच फक्त प्लॅन होता. रन्स किती होतील काय होतील काहीच डोक्यात नव्हतं, कारण मला असं वाटतं की 150-160 तरी व्हायला पाहिजेत ह्या विकेटवरती, की जे एक आपल्या टीमला चांगल्या पोझिशनमध्ये आणून देईल. सो त्या हिशोबाने जसं जाता येईल तसंच फक्त मी होतो की नाही काय आपण खेळू थोडं आणि सेट बॅट्समन राहिला शेवटपर्यंत तर टीमला रन्स होतील. आणि मला वाटतं की 17व्या-18व्या ओव्हरपर्यंत आमचा 120 18 ओव्हर 120 काहीतरी स्कोर होता. 120 नाही 125. आणि 18 ओव्हरमध्ये 125 झाला होता फक्त. हां, 18 ओव्हरमध्ये 125 झालेला आणि 7 विकेट्स गेलेले. हो, तू अजून बॅटिंग करत होता? मी बॅटिंग करत होतो असं 40 ऑड 38-40 रन सेटल झाला होता. हां, 38-40 आणि बॉल्स पण असेच होते की 35 बॉल्समध्ये 38-40 रन्स केलेले आणि लास्ट 2 ओव्हर बाकी होत्या. तर मी तेव्हा असंच होतं डोक्यात की समोर तेवढा चांगला आपला म्हणजे बॉलर आहे खेळतोय जो माझ्यासमोर आणि मी बॅटिंग करत होतो, तर मी स्ट्राईक ठेवीन आणि मी जितके जास्त रन्स करता येतील तेवढे करीन. आणि मी त्या ओव्हरमध्ये 5 सिक्सेस मारलेला परत. अच्छा, नवीन म्हणून एक प्लेअर होता नवीन पांडे. तिथपासून चालू आहे का हे सगळं तुझं? सो तेव्हा फर्स्ट टाइम ओव्हरमध्ये 5 सिक्स मारलेल्या मी. अच्छा. आणि लास्ट ओव्हरला 3 सिक्सेस मारलेल्या. 8 6 तर त्या 12 बॉलमध्ये झाल्या. सो त्या 12 बॉलमध्ये मी 51-52 रन्स केलेले. मला कळलं हे कुठनं आलंय, ती तुला पुढच्या वरचा स्ट्राईक पाहिजे होतं म्हणून तू सिंगल काढला, नाहीतर तू ती पण ऍक्च्युली. आणि ते म्हणजे तेव्हा सर टीममध्ये केदार जाधव आणि मग सिनियर प्लेयर्स सगळे टीममध्ये खेळतात आणि ऑब्व्हियसली आपल्याला असं असतं की नाही का आपण जेव्हा आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिळते तेव्हा परफॉर्म करावं. ती वेळ हाच तो क्षण आणि ते तेव्हा झालं ऍक्च्युअली. म्हणजे ते डोक्यात नव्हतं. जसं आपण म्हणतो की नाही का आपण जेवढ्या गोष्टी ठरवून नाही करत तेवढं चांगल्या होतात, तर ते तसं घडलं सगळं. आणि मग तिथून महाराष्ट्रासाठी मॅच जिंकवणं, सो ते तसं अनफोल्ड झालं माझ्यासाठी की मी महाराष्ट्रासाठी मग तशा सिमिलर सिच्युएशनमध्ये मॅच जिंकवली 2-3 वेळा. तर लास्ट इयरच मुश्ताक अलीमध्ये मी सिमिलर सिच्युएशन होतं, 5 ओव्हरमध्ये 55-60 रन पाहिजे होते आणि 6 विकेट गेलेल्या आपल्या केरला अगेन्स्ट. संजू सॅमसन वगैरे सगळे खेळत होते आणि आपल्या टीममध्ये पण ऋतू, निखिल, राहुल सगळे होते, अंकित. सो सगळे लोक होते हे. आणि सेम सिच्युएशन की 5 ओव्हरमध्ये 55-60 रन्स पाहिजे होते आणि तिथून मग मी 15 बॉलमध्ये 45 केले आणि जिंकवलं मॅच. सो असं लिंक लागते की नाही का गोष्टींची, की ह्या गोष्टी घडू शकतात जेव्हा आपण कधी केलेल्या असतात किंवा मग आपल्याला तो कॉन्फिडन्स असतो की नाही का आपण जिंकून देऊ शकतो आपल्या टीमला. सो एक ते तुम्हाला सांगायचं होतं की नाही का असं घडलं माझ्यासोबत. 4 6 पाहिल्या ओव्हरमध्ये 5 6 पण पाहिल्यात. ते तर 2-3दा पाहिलंय. आता तुझ्या सांगण्यावर कळते 2-3दा पाहिलंय. व्हॉट्स नेक्स्ट फॉर यू? 6 मध्ये 6 तर मी अपेक्षा ठेवतो की या MPL मध्ये ती घडायची दाट शक्यता आहे. आणि जे MPLच्या टीम्स आहेत तयार राहा, सगळ्यांना सांगतोय मी, बी रेडी फॉर दिस. 6 मध्ये 6. तर तुझ्यासाठी काही गोल ठेवलायस का? सर जसं आता पुढे जाता येईल, ऑब्व्हियसली माझं एम आहे की मी IPL खेळावं लवकरात लवकर. ग्रेट, आम्हाला आवडेल तुला पाहायला. येस सर, IPL आणि महाराष्ट्रासाठी अजून बेटर मी तिन्ही फॉर्मॅटमध्ये कसा करू शकतो किंवा माझे जे फिटनेस वाईज गोल्स आहेत तर ते मी आता ॲक्च्युली त्याच्या प्रिपेरेशनमध्ये आहे. आत्ताचा जो टाईम आहे माझा, कारण अजून MPLला 2 महिने आहेत. सो तो टाईम त्याच्यामध्ये आता माझा प्लॅन आहे की घालवायचा आणि जेणेकरून मी स्वतःला IPLसाठी आणि पुढच्या वर्षाच्या सीझनसाठी प्रिपेअर करू शकतो त्या ह्याच्यात. सो तेच डोक्यात आहे की नेक्स्ट इयरचा IPL खेळायचं आहे.
पण मग तुला असं वाटतंय की IPL ला जायला MPL हे स्टेपिंग स्टोन आहे, ही एक पायरी आहे? सर डेफिनेटली, कारण महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी टुर्नामेंट मला वाटतं T20ची तीच आहे. आणि मग त्याच्यात जर का मी डिलिव्हर करू शकलो, परफॉर्म चांगला करू शकलो, तर डेफिनेटली कॉन्फिडन्स बूस्टर असतं. आपले जे सगळे IPL खेळणारे प्लेयर्स आहेत ते सगळे खेळत असतात. सो कम्पिटेटिव्हनेस असतो तो. आणि मला वाटतं की तिथं केलं की मग आपण महाराष्ट्रासाठी एक बिल्टअप असतो ना जो, की आता आपण इथं केलं आहे, आता महाराष्ट्राला जिंकून द्यायचं आहे, महाराष्ट्रासाठी चांगलं करायचं आहे. मग तो कॉन्फिडन्स आपण कॅरी फॉरवर्ड करतो. आणि मग तिथं केलं तर मग IPL आणि ह्या दोन्ही गोष्टींमुळे इम्पॅक्ट होतं की नाही का, IPLचे डोर्स ओपन होतात की नाही, प्लेअर चांगला करतोय थ्रू आउट द इयर. आणि स्काउट सुद्धा तिथे भरपूर मॅचेस पाहायला येतात. हो सर, IPLचे स्काउट्स असतात आपल्या MPLच्या ह्याला, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या टीमचे स्काउट्स असतात आपल्या इथे. आणि इथे परफॉर्म करणं म्हणजे मला वाटतं की एक काय म्हणतात, एक IPLच्या ह्याच्यात टिक होणारी गोष्ट स्काउटिंगच्या ह्याच्यात पण. आणि त्यांना मला वाटतं की स्काउट्स लोकांना मॅच परफॉर्मन्सच जास्त इम्पॉर्टंट. एक्झॅक्टली. आणि मला वाटतं मॅच मध्ये तू वेगळाच असतोस, Definitely. त्यानेच तुला महाराष्ट्रात पण आणलं आणि तीच मॅच तुला कदाचित MPL मध्ये सुद्धा आणि IPL ला पण घेऊन जाईल. नक्की, कारण तेच इम्पॉर्टंट आहे की मॅच मध्ये कसं प्लेअर डिलिव्हर करतोय. आणि मला वाटतं की सगळे चांगले प्लेयर्स तेच बघत असतात की प्लेयर मॅचमध्ये कसं करतात. सो ह्या गोष्टींसाठी तर मी आत्ता प्रिपरेशन चालू केलं आहे. सो बघू सर कसं जातं सगळं. ग्रेट. पुढे जाऊन आपल्याला अजून एक नाव, यंदाच्या वर्षी 8 आहेत महाराष्ट्रातले, ते 9, 10, 11, 12 अगदी 15पर्यंत आकडा जाऊ दे अशी माझी तरी स्वतःची इच्छा खूप आहे. तर मॅन इन मेकिंग, येस, अजून एक तयार होतोय व्यक्ती आपल्याकडनं. मजा आली यार, खूप मस्त. भरपूर गप्पा झाल्या क्रिकेटच्या, पण अजून तुला तसं मी सोडणार नाहीये. अजून आपला एक वेगळा सेगमेंट असतो ज्याच्यामध्ये तुझे होम मिनिस्टर पण आपण आता बरोबर त्यांना बसवणार आहे. त्यामुळे तिची माझी टीम आहे आणि तू आमच्या अगेन्स्ट येत, त्यामुळे बघूयात ती काय बोलतीये. तयार आहेस ना त्याकरता? हो. हा, म्हणजे सगळ्या गोष्टी आम्ही तुझ्याकडे बघून घेणार आहे. चांगलं आहे. 2च वर्ष झालेत लग्नाला, पण तुला माहितीये काय करायचं लग्नामध्ये. येस नक्कीच. भेटूया पुढच्या सेगमेंटला. होम स्टोरीज बिल्ड बाय रानडे रिअल्टर्स. यशस्वी प्लेअर होण्यासाठी लागते ती मेहनत, सातत्य आणि प्रामाणिकपणा. हीच मूल्य जपत रानडे रिअल्टर्स गेली 135 वर्ष बांधकाम क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. आजच्या सिरीज मध्ये आपण भेटणार आहोत अशाच एका प्रेरणादायी चॅम्पियनला. रानडे रिअल्टर्स प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज ॲट होम विथ चॅम्पियन. वेलकम बॅक. होम स्टोरीज पॉवर्ड बाय रानडे रिअल्टर्स. बघू शकताय तुम्ही की गृह खातं देखील आलेलं आहे. महत्त्वाची व्यक्ती आता इथे मैदानामध्ये हजर झालेली आहे, त्यामुळे तेही दिसत असेल की हा किती शांत झालाय. मगाचचा दिव्यांगडे आताचा दिव्यांग आवरून बसलाय, शांत बसलाय. पूर्वा, तुझं खूप खूप स्वागत आहे. सायकोलॉजिस्ट आहेस तू. येस. किती प्रभाव पडलाय तुझा ह्याच्यावरती? ॲक्च्युली दिव्यांगची मी सेफ स्पेस आहे असं तो म्हणतो. अच्छा. आणि घरी येऊन माझा प्रयत्न हाच असतो की त्याला ग्राउंडेड ठेवायचं आणि टू कीप हिम गोईंग फॉर द नेक्स्ट डे. बिकॉज क्रिकेट जेवढं ग्लॅमरस दिसतं तेवढंच बॅक स्टोरी पण भरपूर असते त्याला. राईट. सो तेवढाच प्रयत्न असतो माझा. तू खेळलेस स्वतः क्रिकेट? तुला आवडतं, पाहतेस स्वतःहून? कारण ग्राउंड वरती तर तुला मी पाहतोच नेहमी. येस, मी क्रिकेट नाही खेळले, बट मी बास्केटबॉल प्लेअर होते. वाव, व्हेरी गुड. तू ऍथलीट आहेस, त्यामुळे तुला ते Yes, एफर्ट्स माहितीये, ती मेहनत माहितीये. येस. आणि तुझ्या ब्रँडसाठी मागच्या अँकर पण आहे बरं का ती, बाय द वे. तुम्हाला जर कोणाला अजून इंटरेस्ट असेल, स्वतःने मस्त इंटरव्ह्यूज वगैरे त्यांनी घेतलेले आहेत, थोडं त्याविषयी सांग ना. ते काय नवीन एकदम? सायकोलॉजिस्ट ज्यावेळेस मला हातात माईक घेऊन दिसली, मी घाबरलो झाला. म्हटलं बापरे, आता आमचा व्यवसाय आम्हाला थोडा खतरे में जान.
नाही ॲक्च्युली लास्ट इयर स्निक्सचा एकदम क्रुशियल इयर होता आणि MPL साठी आम्ही भरपूर काम केलं आहे स्निक्सनी. तर दिव्यांगचा म्हणजे मोस्टली असाच गोल होता की इथून पुढे आपण जे स्निक्ससाठी काम करणार आहे ते आपण कंटिन्युएशनमध्ये ठेवायचं. सो माझं एवढंच होतं डोक्यात की दिव्यांगला गेमकडे जास्त फोकस्ड राहायचं होतं. सो त्याची ट्रस्टेड काय म्हणतात जे जे एक- जाऊ शकतो Yeah. गो टू असेल तर ऑब्विसली तू आहेस. हां, येस. तर मी त्याचं काम असं कीप गोईंग केलं अच्छा अच्छा. आणि मी त्याच्याबरोबर ट्रॅव्हल करत होते. वा, थ्रू आउट तू टुर्नामेंट सगळीकडे गेलीस. सगळीकडे वा. प्रॅक्टिसेस साठी पण मी अच्छा, ट्रॅव्हल करत म्हणजे होते. तुझे 2-2.5 महिने फुल पॅक होते त्यावेळेस. हो. वा, अमेझिंग. कसा होता एक्सपिरियन्स? मस्त, एकदम मस्त. म्हणजे शेड्यूल माझं एकदम असं फिक्स्ड होतं. It मग ती was आता good. एक 6 आम्ही राहिलीये बाकी ती आमच्या गणितामध्ये. ती यावर्षी पण जाणार का आता तू? हो, म्हणजे ती गणित आम्हाला पूर्ण करायला मदत कर तू जरा ती गणित. Sixes तिच्याकडून इनपुट म्हणजे भरपूर असं म्हणतात ना की आपल्याला माहित नसतं की लग्नानंतर कसं गोष्टी घडणार आहेत किंवा काय. मग आता ऑब्व्हियसली की नवीन असतो एक्सपिरियन्स, पण तिच्याकडनं 100% असतं दरवेळेस. आणि मला वाटतं की तीच गोष्ट मला खूप हेल्प करते, मम्मी बरोबर आणि पूर्वा. सो या दोघी जणी खूप पिलर्स आहेत माझ्या आता. ग्रेट, चांगला बॅलन्स झालाय म्हणजे. व्हेरी गुड. पण 2च वर्ष झाले तुमच्या लग्नाला. थोडं ती स्टोरी मला ऐकायची. लव्ह मॅरेज आहे तुमच्या दोघांचं, बऱ्याच कमी लोकांना स्टोरी माहिती आहे. तर लेट्स हिअर इट फ्रॉम हॉर्सेस माउथ. 2 वर्ष ॲक्च्युली आमची पहिली भेट अशी झाली की माझा मित्र आणि पूर्वाची मैत्रीण यांचं लग्न ठरलं. अच्छा. आणि मग त्यांच्या लग्नाच्या ह्याच्यात आमची भेट झाली. बर, म्हणजे ती तिकडनं तू इकडनं. हा, तिची मैत्रीण मग सगळीकडं असायची ती. आणि पर्चेसिंग पासून सगळ्या गोष्टी. हा, सगळ्या गोष्टीत. आणि मग माझ्या मित्रासोबत मी असायचो. सो अशी ओळख झाली आमची. आणि मग भरपूर गोष्टी आमच्या थिंकिंग किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी खूप मॅच झाल्या की नाही का. थोडी लाईफस्टाईल, मग तिची जॉईंट फॅमिली, माझी जॉईंट फॅमिली. आणि मग थोडं असं वाटतं ना आपल्याला की नाही हा पर्सन क्लिक करणार आपल्यासाठी. सो तशा गोष्टी घडल्या आणि मग तेव्हापासून आम्ही एकत्र होतो. मग 2 वर्षानंतर घरी सांगितलं आम्ही. बर, अच्छा. हा, आणि मग त्याच्या पुढे तर मग लगेच तिचं कॉलेज चालू होतं त्यावेळेस का? कॉलेज चालू होतं. ओके. लग्नानंतर त्याकरता थांबला होतात. ऍक्च्युली लग्नानंतर पण आमचा तू कंटिन्यू केला. तिचं मास्टर्स लग्नानंतर कम्प्लीट ओ झालं. वाव, ग्रेट. सो लग्नानंतर 6 महिन्यांनी तिचं मास्टर्स कम्प्लीट झालं. वा. सो पण मग त्या ज्यांच्या लग्नात तुमची ओळख झाली त्या लग्नाला गेलात ना? हो. कारण तुम्ही इतके बिझी झालात नंतर, त्यामुळे त्यांच्या ऍक्च्युली आम्ही त्या लग्नाच्या प्रेपरेशन मध्ये सोबत होतो त्यांच्या. आणि लग्नाला actually मी तो टूर वरती होता. तुझी मॅच होती. ओ, अरे बापरे. बर, मग म्हणजे दोन्ही बाजू तिने सांभाळल्या. मग तिथे दोन्ही तिने दिलं का? म्हणजे मुलाकडनं गिफ्ट, मुलीकडनं गिफ्ट, दोन्हीच्या गिफ्ट तिकडे. पण ग्रेट. पण तू शिकलेस, एवढी सायकोलॉजी शिकलेली आहेस, त्यानंतर ही पण गोष्ट वेगळी केलीस. म्हणजे मला असं दिसतंय की तू ओपन माइंडेड आहेस खूप. आणि एक ॲथलीटला काय पाहिजे तुला अगदी चांगलं माहिती आहे. कारण ह्याच्याशी पण मी बोलताना बऱ्याच वेळा तो असा गोष्टी खूप सॉर्टेड वाटतो की ही नोज व्हॉट ही इज गोइंग टू डू. तर त्याकरता तुला काही विशेष एफर्ट्स किंवा दुसरा माझा प्रश्न ह्याला असा असेल, मी बऱ्याच लोकांना हा विचारतो की 2च वर्ष झालेत खरं पाहायला गेलं तर, पण जसं दिव्यांग आत येतो, गाडी लावतो, किट खांद्यावरती घेऊन येतो आणि किट खाली ठेवण्याच्या स्टाईलवरनं तुला कळतं का की याचा आजचा दिवस कसा गेलाय? एकदम. त्याचा ऍक्च्युली त्याचा फेस खूप इझिली रीड होतो, म्हणजे माझ्याकडून तरी. सांगू नको रे, चेहऱ्याला सांग, बोलू नको. नाही, दिव्यांग गेम वरून आल्यावर आहे ना, त्याला ऍक्च्युली त्याचा स्पेस पाहिजे असतो आणि मी तो देते. म्हणजे अच्छा. बट डू यू रिअलाइज की आज दिवस चांगला आहे? कारण तू स्कोर कार्ड तुझ्याकडे आले नाही असं अज्युम करूया की तू आज नाहीयेस, आज एखादी प्रॅक्टिस मॅच होती आणि आल्यानंतर किट जोरात ठेवलंय त्यांनी, तर मग डू यू रिअलाइज की आज जरा काहीतरी साहेबांचा मूड वेगळा दिसतोय बाबा? नाही, ऍक्च्युली कसं आहे, दिव्यांग ऑन फील्ड इज व्हेरी अग्रेसिव्ह आणि असं, आणि टोटल ऑपोजिट तो ऑफ द फील्ड आहे. तो खूप काम, कंपोज्ड आणि
लाईक यू नेवर नो की फील्डवरती काय झालंय. तो घरी काय घेऊन येत नाही, यू डोंट कॅरी बॅगेज नाही, होम. nothing. वा सुपर, हे बरं आहे, म्हणजे ऑन ऑफ कसं व्हायचं तुला चांगलं माहिती आहे. तर कारण मला माहिती की आपण म्हणजे गोष्टी शेवटी करायच्या तिथेच आहेत ना आपल्याला. बरोबर. तर कधीतरी होतं असं सिच्युएशन की नाही का खूपच आपल्यासाठी गोष्ट काहीतरी होती महत्वाची आणि ती झाली नाही किंवा नाही का थोडं पाहिजे तसं नाही झालं, कधीतरी होतं. पण मी ट्राय करतो की जितकं नाही आणता येईल, कारण जेवढं आपण चांगलं जरी झालं तरी सेम ह्याच्यावरती सेम काय म्हणतात स्वभाव किंवा सेम लेवलवरती राहिलेलं, आणि खराब जरी झालं तरी त्याच ह्याच्यावरती की कॉन्फिडन्स लेवल सेम ठेवायची आणि माइंडसेट सेम लेवलला ठेवायचा. तर मला वाटतं की ती गोष्ट खूप इम्पॉर्टंट राहते प्लेयरसाठी. पण म्हणजे थोडक्यात असं म्हणूया की आता 5 सिक्सर्स मारल्यानंतर ह्याला छताच्या वरनं म्हणजे ग्राउंडच्या छतावरनं ग्राउंडवरती आणणारी तू होतीस. ऍक्च्युली 5-6 एक मला एक स्टोरी तुम्हाला हो सांगायची. यस प्लीज प्लीज. तर मी युजली दिव्यांगचे मोठे शॉट सेलिब्रेट नाही करत, बिकॉज मला असं वाटतं की मी सेलिब्रेट केलं तर नेक्स्ट बॉलला कदाचित out तुला पण होऊ दाखवूच असते. शकतं. हो. आणि 5-6 मधला पहिला 6 जो होता तो फिल्डरनी पकडला पण सोडला होता, आणि म्हणून मला असं होतं, असं थोडं मी अशी एकदम स्टेडी थांबले होते की काय होतंय आता पुढे काय होतंय. घडणार. तर तू कुठे बसली होतीस वरती? हा वरती. अच्छा. आणि पहिला 6 झाला, मी ओके होते अशी. सेकंड झाला ओके होती. थर्ड झाला ठीक होती. जरा तुझे heartbeat वाढले. एक्साइटमेंट वाढली होती, बट मी दाखवत नव्हते ते. आणि मग 4th झाला, 5th झाला. मला वाटलं लास्ट बॉल लहान नको आउट व्हायला. कोण होतं तुझ्या आजूबाजूला? माझ्याजवळ त्याचे फ्रेंड्स होते. मग त्याच्या हातावर नखबिख नव्हती ना तुझ्या हातावरती? ऍक्च्युली कोणाशीच बोलत नव्हते ओके, तेव्हा. तू गप्प होतीस एकदम. एकदम गप्प. आणि मी बघत होते ह्याचं आणि अझीमचं कम्युनिकेशन चालू होतं तेव्हा, आणि मला असं दिसत होतं की अझीम याला पंप करतोय. तर खूप 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 एक्स्ट्राऑर्डिनरी फिलिंग होती ती. काय वाटलं तुला की माझा नवरा मैदानामध्ये आहे? माझे पाय जमिनीवर नव्हते ओ ग्रेट. तेव्हा त्यांनी मला ग्राउंडेड करायला पाहिजे. यासाठीच खेळतो ना आपण. खरं तुझं काय म्हणणं अजून काय फिलिंग एक्झॅक्टली? घरच्यांना खुशीत बघणं हेच सगळ्यात मोठं फिलिंग असतं प्लेयरसाठी. आणि ते करू शकतो जेवढं, तर प्राऊड फील होतं की नाही का आपण ह्या मोमेंट साठी तर खेळतो क्रिकेट, आणि ते घडतंय तर खूप म्हणजे मला पण तेवढीच खुशी होते आतून. पण कधी तू प्रेशर केलंस? आता 4 झाल्या, 5 झाला, आता 6 पाहिजेत बरं का, असं थोडंफार सांग ना जरा कधीतरी. कधीतरी, पण असं खूप नाही का हॅमर नाही करत. हॅमर नाही केलं. नाही तसं नको करू, तो करणार आहे, त्याने मला कन्फर्मेशन दिलेलं आहे. येत्याच या 1-2 सीझन मध्ये ते आपण येणार आहोत. ऑलराईट, चलो येऊया माझ्या खास प्रश्नांकडे. सर्वात पहिलं तुलाच मला विचारायचंय, जर तू क्रिकेटपटू नसतास तर काय केलं असतंस? क्रिकेटचं तुझं बॅटचा मी कारखाना पाहिलाय, ते तुझं प्रोडक्शन चालू आहे, पण क्रिकेटर नसतास तर? सर मला थोडं डिझायनिंग, ड्रॉइंग या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आहे बर. पहिल्यापासून. म्हणजे घराचं पण जे इंटिरियर केलंय मी त्याच प्रश्नाकडे येणार होतो, कारण इतकं अमेझिंग ठेवलेलं तू हे, तर ह्याच्यात तुझा वाटा खूप आहे. हो हो हो. माझा मित्र आहे, एक आर्किटेक्ट मित्र आहे माझा, दीप म्हणून. सो आम्हीच घराचं सगळं इंटिरियर केलं. सो मला आवड आहे त्या गोष्टीची. मला स्केचिंगची आवड आहे, ड्रॉइंगची आवड आहे. मी म्हणजे आता एवढा नाही टाइम काढता येत मला, पण जेव्हा कधीतरी असतो मला खूप निवांत वेळ, तेव्हा मी ट्राय करतो की मी ड्रॉइंग करेल, पेंटिंग करेल. सही. पण मग ह्या तुमच्या रूम मध्ये जिथे आता आपण बसलोय, त्याच्या रूम मध्ये तुझा किती वाटा आहे डिझायनिंग मध्ये? का सगळं यांनीच केलंय? नाही, सगळं त्यांनीच केलंय, बट मी काही गोष्टींसाठी थोडी अशी स्पेसिफिक होते की मला असं एक कॉर्नर पाहिजे. जसं की हा तुमचा मी कॉर्नर आहे. हा येस राईट, मला वाटलंच, कारण मी म्हंटल आपण बसूया, तर तुम्ही दोघांनी आपापल्या जागा पकडलेल्या आहेत, मस्त पैकी येऊन आपापल्या जागावरती बसले. मला इथे बसून आमच्याशी बोल. पण हीच तुमची जागा आहे जिथे आपलं संध्याकाळी मस्त गप्पा टप्पा करत. एकदम व्हेरी गुड. पण मी बघतो इथे टीव्ही पण आहे यांच्या रूम मध्ये, पण या दोघांची जी बसायची पद्धत आहे ना, ती टीव्हीला फेसिंग नाहीये, लक्षात घ्या. आजकाल खूप असं की बसा टीव्हीच्या समोर सगळे, पण हे
2च वर्ष झालेत माहितीये मला लग्नाला, पण स्टिल एकमेकाला तुम्ही खूप वेळ देता? जेवढं पॉसिबल होईल तेवढं, कारण आता दिवसभर म्हणजे बाहेर गेलं की प्रॅक्टिस असते, मग परत येऊन मॅचेसला जेव्हा जातो तर ट्रॅव्हलिंग होतं, मग दिवसभर थकून आल्यावरती थोडंसं आपला टाइम पाहिजे असतो आपल्याला, की नाही का थोडंसं शांत व्हायचंय किंवा थोडं थॉट्स सॉर्टेड करायचे दिवसभराचं जे आपण सगळं लोड घेऊन येतो. सो त्यातनं आम्ही ट्राय करतो की आम्ही थोडंसं रुटीन सेट करतो की नाही का बिफोर बेड आपण बसायचं जरी दिवसभरात टाइम नाही मिळाला. वाव, असा तुम्ही वेळ ठरवून ठेवलेला ठरवून की ठेवला. थोडा वेळ स्वतःला किंवा एकमेकाला मग द्यायचा? अगदीच नसेल तर मग जसं टीव्ही ठेवलाय की एखादी आपल्या आवडीची गोष्ट आहे ती बघत बसायची वा. दोघं जण. ओके. सो एखादी सिरीज वगैरे छान हा एकत्र एखादी बसून. सिरीज किंवा Great. मग हा असंच की आवडीचं काहीतरी. तुझ्या जुन्या मॅचेस हा, फॉर यू. मग मॅचेस किंवा मग हा व्हिडिओज असतात आपले कुठले, तर मग तसं बघण्यासाठी ऍक्च्युली की टाइम नाहीच मिळाला जास्त, तर मग बिफोर बेड थोडंसं काढता येईल तसं. So, तर हा मी कॉर्नर तुमचा खास Yes. दिसतोय. सुपर छान आहे, मस्तपैकी तुम्ही असे विंडोच्या बाजूला केलेले आहेत. येऊया दुसऱ्या पुढच्या प्रश्नाकडे. टीव्हीचा रिमोट कोणाकडे असतो? दिव्यांग. हा, येस, ॲब्सोल्युटली. चोक्क. आय एम नॉट अ टीव्ही पर्सन. हो बर. आणि मला दिवसभर मी घरी असेल तर मला मस्त निवांत बसून टीव्ही बघायचा असतो. रिलॅक्स. हा, एकतर क्रिकेट नाहीतर तारक मेहता, तारक मेहता. परत नाही तारक तर मेहताचा संदर्भ आलेला आहे. नाहीतर मग हास्य जत्रा वगैरे. सो ह्या 2-3 गोष्टी मी दिवसभर बघत असतो. relax व्हायला आवडतं तुला हा, असं म्हणजे निवांत. मला दिवसभर जरी असं बसून ठेवलं की तुला हे बघायचं आज दिवसभर तरी मला चालू शकतात. तुझं काय म्हणणं आहे तारक मेहता बद्दल? अजिबात नाही आवडत. आय नो. मग तुला बळजबरी पाहायला लागतं? या गोष्टीवरती तुला बळजबरी तारक मेहता पाहायला लागतं? बघायला लागतं. आता तिला थोडी थोडी सवय झाली थोडी बघायची. सवय. मला वाटतं पुढच्या वर्षी मी येईन त्यावेळेस म्हणेल मी तारक मेहताच पाहते. तो पाहत नाही आजकाल. सारखी बोलायला लागेल तेव्हा. तू गरबा खेळायला लागशील इथल्या इथे घरातला. ग्रेट. चलो पुढच्या प्रश्नाकडे येऊया. तू ग्राउंडवरती आम्ही तुला पाहतो खूप डिसिप्लिन आहेस तू, म्हणजे तुझ्या विदिन लिमिट्स तू सगळ्या गोष्टी करत असतोस. घरात आल्यानंतर तेवढा डिसिप्लिन असतो का घरात आल्यानंतर मोकळा असतो? 50-50 आहे. बर, म्हणजे त्याच्या मूडवर आहे. मूडवर आहे त्याच्या. हा, मग तेच मी तुला मगाशी विचारत होतो, तू मूड कसा ओळखतेस त्याचा? किट जोरात आपटलं का किट हळूच ठेवलं की मूड ओळखतेस कसा? तो एकदम शांत असला तर समजायचं ग्राउंडवर काहीतरी झालंय, आणि मग त्याला विचारायचं की काय झालंय, म्हणजे तो खूप विचारल्यावरती मग सांगतो. अच्छा, असं पोटात जाऊन खोदून विचारायला लागतं. तो असं ओपन अप नाही होत इझिली. पण यू थिंक की हे तुझं विचारणं त्याला फायदा देत आहे? कारण तू सायकोलॉजिस्ट आहे, म्हणजे त्या अँगलने मी विचारतोय की मनात ठेवण्यापेक्षा बेटर यू स्पीक आउट. या, इट इज बेटर फॉर हिम टू स्पीक आउट बिकॉज थोडे थिंग्स सॉर्टेड होऊन जातात. तुम्हाला नेक्स्ट काय करायचं त्याच्यावरती तुम्ही जास्त फोकस्ड राहता. आणि हा प्रश्न तुम्ही त्याला पण विचारायला पाहिजे ऍक्च्युली. नाही डेफिनेटली की थोडंसं वेंट आउट केलं की आपल्याला सांगताना पण कधी गोष्टी कळतात, कारण सगळे रिकॅप होत असतात आणि मग आपली चूक पण कळून येते, कुठे बरोबर करू शकतो हे पण कळून येतं. सो ह्या गोष्टी मला वाटतं नेसेसरी आहेत. आणि पूर्वामुळे मला वाटतं की नाही का थोडा फरक पडतो. तर सायकोलॉजिस्ट असले तर थोडा फायदा मला अशा ह्याच्यात होतो की नाही का ती सांगते मला की नाही का काय वाटतंय काय नाही, मग त्यातनं आपोआप मला उत्तर मिळून जातात. असं सेपरेटली काय करायचं किंवा नाही का विचारणं काय करणं त्याच्यातनं येण्यापेक्षा माझ्याच वर्डिक्ट म्हणणं ते येऊन जातं. सो डेफिनेटली खूप हेल्प करतात. अगदी खरं, श्रिंक लोक असेच असतात, हे आपल्यालाच प्रश्न विचारतात, आपल्याकडनंच उत्तर काढतात आणि आपण यांना पैसे द्यायचे. ही स्ट्रॅटजी मला काय तुमची कळत नाही. हा, ऍक्च्युली ते दाखवून देतात उत्तर तुमच्याकडेच आहे. तुम्ही एक्झॅक्टली. तूच तो बॉल सोडणार आहेस ना, ही थोडी म्हणणार की रे हा सोडा हा सोडा, हा खेळ. तर करायचं स्किल ऍक्च्युली. आता काय म्हणावंच लागेल. ओके ग्रेट. पुढच्या प्रश्नाकडे येऊया. जर समजा ट्रिप प्लॅन करायचे, जी खूप कमी करतोस, तिने आल्याला मला कंप्लेंट केलेली आहे, तू तिच्यावर बाहेर फिरायला जात नाहीस, तुझं टुरिंग आता तू सांभाळून तिच्याबरोबर तू वेळ द्यायचास, असं आम्हाला सगळ्यांसमोर ठेव. गीतावरती हात ठेव. आता गीता कोण विचारू नकोस. हा, पूर्वावरती हात ठेवून सांग. हा, म्हण काय म्हणायचं का? मी वा, दिव्यांग इंगणेकर पूर्वाला 4-5 ट्रिप्सला तरी 6 महिन्यात तरी 6 महिन्यात घेऊन जाणार. घेऊन जाणार. वा वा वा, एक नंबर.
मी सांगितलं ना तुला आपली टीम आहे, आपण आज ह्याला पूर्ण तुम्ही जिंकलेत ऑलरेडी. तू तसाही बॅकफूट वरतीच आहेस का? मला हे शेवटचं डे एंड खेळून काढायचं आहे, हाच विषय. सिच्युएशन माझ्या साईडनी नाही आहे तर आपण थोडं डिफेन्सिव्ह मोड बट इट मध्ये. इज नॉट ओनली फॉर टुडे. हा definitely. हा, पण तू आता कन्फर्म केलं भाई, तुला जायला लागेल, नाही, त्याला नाही, नो एस्केप. नाही नाही 100%. डेस्टिनेशन मी सांगतो, तुला हवा असेल तर मी तुला हा, हेल्प आउट काहीच करतो. problem नाही. येऊयात पुढच्या प्रश्नाकडे. जर समजा सहलीला जायची ट्रिप ठरली तर मग प्लॅन कोण करतं, किंवा तुमचं की डेस्टिनेशन कोण ठरवतं, कसं जायचं कोण ठरवतं, हुज द मी मास्टर माइंड? प्लेस ठरवते, हा, मी क्लोथिंग ठरवते, अच्छा. मी सगळं प्लॅन आउट करते. आणि हा त्यावेळेस आणि कॅन्सल मग- करतो? नाही 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 नाही, येतो. त्याच्यामधलं प्लॅनिंग सगळं माझं. हा अच्छा, लाईक बुकिंग जायनं येणं. हा, की त्याच्यामध्ये कुठे कुठे काय काय ट्रान्सपोर्टेशन हे तुझं डिपार्टमेंट. ट्रान्सपोर्टेशन प्लस आता एखाद्या प्लेसला गेलो तर मग तिथं कुठं काय काय करायचं. अच्छा, तिथे जाऊन काय करायचं दॅट हा, मग ऑल्सो यू प्लॅन. कारण कपडे आणि त्या सगळ्या गोष्टी, फोटोज, रील्स, ते ओ माय गॉड, अच्छा तो तामझाम असतो. त्या according. व्हेरी गुड, ती करते आणि मग माझं बाकीचं असतं. व्हेरी गुड. सही, म्हणजे दोघांचं तुम्ही मिलजुल के असतं हे दोघांचं. हो. So एकदम मीच करतो का तीच करते असं नाही. सो ते आहे. पण मोस्टली मीच करते. हो. ते जाताना त्यांनी फुल स्टॉप लावून दिलेला आहे, हो. जास्त करून मीच करते. तीच करते. वेलकम टू द क्लब. तुझे 2 वर्ष झाले म्हणून मी म्हणतो. तुम्ही एक्सपिरियन्स मी जास्त एक्सपिरियन्स आहे त्या बाबतीत. तुम्हाला सगळं म्हणजे तुम्हाला आठवत असेल की हा हे असं असं घडत होतं परफेक्ट. येस, थोडासा आता एकदम घरगुती प्रश्न मला विचारायचा आहे, कारण त्याचं कारण थोडं वेगळं आहे, प्रेक्षकांना पण आपण सांगूया. तू अगदीच लहान होतास when you lost your father. तर मला वाटतं तू तिसरीत होतास, हो हो म्हणजे जवळपास 7-8 वर्षाचा हो. तू होतास 8-9 तेव्हापासून. वर्ष, yes. तर मग जास्त क्लोज कोण आहे? ऑब्व्हियसली 2 वर्षापूर्वी आईच असणार तुझ्या जास्त क्लोज. आता बॅलन्स कसं आहे विथ हर अँड युअर मदर? सर तसंच आहे की म्हणजे दोघी जणी सेम आहेत माझ्यासाठी. obviously. की मला माहिती की मम्मीनी पण किती हार्डशिप्स घेतल्यात. तुझी आणि मम्मी ऍथलीट आहे. हो. मी सुरुवातीला त्यांना हो. विचारलो कुठे राहता तो हे दिव्यांग हिंगणेकर, म्हणतात माझाच मुलगा आहे, थांबा हो नाही ती नॅशनल लेवल प्लेअर आहे, खो खो खेळायची ती. yes. आणि थोडी जीन्स तिच्याकडनंच खेळायचे माझ्याकडे. ऍथलीट. हा, आणि म्हणजे वडील पण थोडे असेच होते, म्हणजे ते खेळायचे असे गेम म्हणजे नव्हते, पण ते ऍथलेटिक त्यांचं फिजिक Okay. वगैरे सगळं तसंच होतं. Right. सो मग थोडं त्यांच्याकडनंच ते जीन्स आहेत खेळायचे पहिल्यापासून. सही. आणि घरच्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझ्या घरात सगळ्यात क्लोज माझ्या आजी होती आधी, बर आणि त्यानंतर मम्मी. बर. दोघी जणी एकदम आईची आई? नाही, आजी म्हणजे वडिलांची आई, आई. वडिलांची Okay. आई आणि मम्मी, या दोघी जणी एकदमच म्हणजे सगळं. एकदम मम्माज बाय होता. तू आलीस त्यावेळेस हा एकदम मम्माज बॉय. एकदम अजूनही म्हणजे इन अ गुड वे ऍक्च्युली. गुड. बॅलन्स चांगला सांभाळतोस तुम्ही. ममाज बॉयज आर ऍक्च्युली असे एकदम छान असतात. हो, ते तर आईची काळजी नाही घेतली तर बायकोची कशी घेणार? व्हेरी ट्रू. That's खरंच श्रिंक व्हायला लागले आपल्या दोघांच्यामध्ये. हो. आपल्याकडनं आपल्या गोष्टी पण आय टेल यू ते प्रोडक्शन बंद झालेलं आहे. आय थिंक थोड्या वर्षापूर्वीपासून ते ममाज बॉय प्रोडक्शन बंद झालेलं आहे देवानी. त्यामुळे यू आर लकी इनफ टू हॅव हिम. येस. नाही आता पण ठीक आहे सर, आता जसं जनरेशन येत जाणार थोडं तसं काय लोक म्हणजे पुढच्या जनरेशनची लोक थोडी फास्ट आहेत आपल्यापेक्षा. जास्तच फास्ट आहेत बाबा, खूपच जास्त फास्ट आहेत. एकदम फास्ट. राईट. थोडस आता येऊयात रॅपिड फायर कडे. मॉर्निंग पर्सन और लेट नाईट? म्हणजे लेट नाईट. दोघं पण. तरी मग तू एवढं सकाळी येऊन मॅच खेळतोस? नाही सर, मला दोन्ही चालतं. मला सकाळी लवकर तुम्ही 5 वाजता जरी उठायला लावलं ना तरी मला प्रॉब्लेम 1 वाजता झोपून 5 ला उठा हा, म्हणजे उठू शकतो मी. पण फक्त जेव्हा मॅचेस असतील तेव्हा. हा, मग बाकी ते तू सगळं बॅलन्स करतोस. हा, गुड. बाकी नाही. मग व्हेरी गुड. टी कॉफी? टी नथिंग. तू काहीच घेत काहीच नाही, काहीच पण तयारी करायला लागतो. हा मी चहा चहा कंपल्सरी चहा आहे मी. खूप जास्त हा एकदम चहासाठी प्रेमी आहे अच्छा. एकदम. हो, एकदम सर. त्याचा Tour टाइम वरती- असतो फिक्स्ड की, आणि टूरवर हा प्रॉपर सोसायटी चहाचं घेऊन जातो. अच्छा, स्वतः बनवतोस? हा, आम्ही रूम मध्ये बनवून, कारण सर बाहेर तुम्हाला पण माहिती सगळीकडे आपल्याला पाहिजे तसं चहा नाही मिळत ना, हा. तर आम्ही घेऊन फिरतो टूरला. ग्रेट.
समजा बाहेर फिरायला गेलात तर कुठली अशी एक गोष्ट आहे की तू विसरत नाहीस आणि तूही विसरत नाही, इंडिपेंडंट असू शकतात किंवा अशी एक कुठली गोष्ट आहे की हे मला पाहिजेच, बरोबर? पिलो बिलो अशी घेऊन जात नाहीस ना टूरला तू? नाही नाही तसं काय नाही. मी कुठच्याही बेडवरती कुठच्या झोपणार, प्रॉब्लेम पण वाईल ट्रॅव्हलिंग समथिंग हे मला हवंच. कुड बी हेडफोन्स, कुड बी युअर टॅब, कुड बी एखादा टी शर्ट, कुड बी एखादी कॅप, असं नथिंग, असं काही नाही. काहीच नाही. ग्रेट, सॉर्टेड आहात तुम्ही. म्हणजे एकदम. कसं जे आहे ते आपलंच जे आहे ते आहे. आणि नसलं तरी लोकांचं तरी आपलंच म्हणून कारण वाटायचं. सर ती म्हणजे माझ्यासाठी तरी ती सवय झाली ना, आता ट्रॅव्हलिंग असतं, कधी कधी राहतं नाही राहत, सो सवय आहे एवढा आता ते फिरतोस तसंच करायचं. त्यामुळे. हा तुझं माझं काय हा, असला नाही, की एक बस. लिप बाम असलं की बस. बस. आणि हा आणि हा तो तर इम्पॉर्टंट आहे. देतोय बोलायला बोल की आणि हा तर जरा चांगलं वाटेल ना त्याला, त्यामुळे तू त्याच्याविषयी. हो ना. ग्रेट ग्रेट. आता थोड्याशा परत अजून वेगळ्या प्रश्नांकडे, खूप सारे प्रश्न आहेत आपल्याकडे, त्यामुळे तुम्ही बोर झालात की मला सांगा की आता वाज झाला, मी कंटाळलोय. ग्राउंडवरचा मागाशी तू मला थोडंसं याचं उत्तर दिलंस, पण थोडं डीप न जाऊयात. ग्राउंडवरचा दिव्यांग आणि घरातला दिव्यांग ह्याच्यात फरक किती असतो, आणि चांगला असतो का वाईट असतो? कुठे सॉर्टेड वाटतं तुला तो जास्त? ग्राउंडवरती कसं असतो त्यावर जाऊयात आपण. ऑन द फील्ड तो एकदम म्हणजे एका डिरेक्शनला असतो तो, की त्याला काय पाहिजे त्याच्या डोक्यात असतं. आणि ऑफ द फील्ड तो टोटल ऑपोजिट असतो. म्हणजे काय, मध्येच गाडी पाशी जाईल, मध्ये टेरेसवर जाईल, मध्येच किचन नाही तसं नाही. ऑफ द फील्ड तो एकदम काम आहे आणि एकदम सॉर्टेड आहे, एकदम चिल माणूस आहे तो ही कॅन टॉक टू एनीवन अँड एव्हरीवन. अच्छा. आणि हा ऑपोजिट आहे टोटल. तुला काय वाटतंय? बरोबर बोलते ती? मला हो म्हणावंच लागेल, मला माहितीये, पण स्टील नाही बरोबर सर, थोडं ग्राउंड वरती डिफरंट असतो मी, कारण तिथेच माझं एक्सप्रेस करण्याचं फील्ड आहे. सो तिथे मी असतो, थोडा एक्सप्रेसिव्ह असतो जास्त, आणि मला आवडतं तसं थोडंसं अग्रेसिव्ह राहणं ग्राउंडवरती, ते हेल्प करतं मला. सो तिथे असतो, आणि मग बाहेर थोडंसं रिलॅक्स्ड असतो. पण रिलॅक्स थोडं आवडतं तुला जास्त? यू मोर कम्फर्टेबल व्हेन यू रिलॅक्स, आवडतं. यू मोर कम्फर्टेबल व्हेन यू ऑन द ग्राउंड, ऑन द फील्ड? सो दोन्हीच्या सिच्युएशन मध्ये मला आवडतं, कारण म्हणजे तुम्ही मला उत्तर नाही म्हणजे मला तुम्ही म्हणाला ना सर, कन्फर्म सांग की इथे मला आवडतं. नाही सर. आता आपण बसलोय, हे आवडतंय? हो हो हा, म्हणजे घर इज युअर कम्फर्ट इट्स युअर. 100%. असं म्हण ना, बायकोवर असू द्या. नाही सर, पण क्रिकेट वरती पण तेवढंच प्रेम आहे ना, ओ तर मग ग्राउंड वरती पण राहायला आवडतं. अच्छा, बघा लक्षात ठेवतो कुठेच जरा. आता हनुमान पिरियड नाही. संपलेला आहे, त्यामुळे तुला रिअलाइज व्हायला लागतील गोष्टी. नाही, तसं नाही, आय पण वॉन्ट क्रिकेट टू बी इज फर्स्ट. ओ ग्रेट. असं सपोर्ट असल्यावरती काय तुला तेच सांगतो ना, इकडूनच येतं. बेस्ट आहे. पण तुला तेवढंच आवडतं ग्राउंड हो. सुद्धा? आणि म्हणजे तुम्ही मला सांगितलं ना की 2 दिवस तुला, आता 3 दिवस तुला ऑफ आहे Okay. आणि तुला निवांत टाइम घालवायचा, तर मी 3 दिवस घरात बसून पण घालवू शकतो. असं म्हणजे मी तेवढा आणि एन्जॉय होतं, असं नाही हा, की enjoy. बळजबरीने घरात बसवलंय, नाही, नाही. असा प्रकार नाही नाही, त्याच्यामध्ये. पण खूप जास्त दिवस केलं तर होऊ शकतं ते मला, कारण मला असं खूप दिवस पण बसायला नाही आवडत. मग कारण मग असं वाटतं त्याचं की ओव्हर थिंकिंग चालू होतं. अच्छा. हा असं बऱ्याच वेळा असतं आमच्या क्रिकेटर्स मध्ये की अशा एखादी गोष्ट जसल्याने 5 छक्के मारले होते, मग ते थायपॅड असेल किंवा ती पॅन्ट असेल किंवा हे असेल, ती तशीच पाहिजे, तिथेच पाहिजे. सॉक्स, काही काही लोक सॉक्स पण धुवत नाहीत. हो, समजा असं काय असलं, तिने तुझा सॉक्स धुवून टाकला तर मग काय रिॲक्शन असते? नाही, माझे सुपरस्टिशन तिला कमी माहिती आहेत खूप. हा, कारण मी ते फक्त म्हणून माझ्यापर्यंत असं ठेवतो. तो त्याच्या ते पुरता अनाहूतपणे होऊन घडू शकेल ना तिच्याकडनं, की तिला माहितीच नाही की तुला असं लागतं, तर मग तुझी रिॲक्शन काय असेल? नाही सर, म्हणजे मी अजून तरी तसं काही हा, तसं झालेलं नाही. नाही सर, मी काय करतो माहितीये का, म्हणजे माझा असा प्रयत्न असतो की एखादं सुपरस्टिशन चालू आहे ना थोडे दिवस, तर मला एक पॉइंट पाहिजे असतो जेव्हा मला ते चेंज करायचं. तुला चेंज करायचं? हा. सुपर. कारण काय होतं सर, मग ते नाही झालं, ते झालं नाही एक दिवस, तर माझ्या डोक्यात नाही राहायला पाहिजे थॉट की नाही काय अरे हे नाही झालं आपलं. ग्रेट. तर मी ट्राय करतो की कधीतरी त्याला ब्रेक मारायचा आहे. ही न्यू जनरेशन आहे, हे नवीन जनरेशनचं क्रिकेट आहे. स्वतःच सुपरस्टिशन तयार करणार आणि स्वतःच ते तोडणार, कारण त्याच्यामध्ये कंटिन्युटी पाहिजे. बरोबर. कारण काय होतं सर, ते सगळ्या सिच्युएशन मध्ये मिळू शकतं असं होत नाही. कधी कधी काही सुपरस्टिशन असतात असे की तेव्हा नाही मिळत. मग
त्याच्यासाठी मी केलं, कारण माझे 1-2 सुपरस्टिशन असे होते की जे मी टूरवरती गेलो तर मी नव्हतो करू शकत. तर मग मी तेव्हापासून ती सवय लागली मला ऍक्च्युली. ओके, म्हणजे ते तू कम्प्लीट करू शकत नव्हतास, त्यामुळे कदाचित तुझ्या डोक्यामध्ये वेगळे हा, विचार. मग तेव्हा मला ही गोष्ट क्लिक झाली की अरे नाही, हे तर विदाऊट सुपरस्टिशन पण झालं. हो. सो मग मी त्या गोष्टी तशा ठेवल्या. आपण श्रिंककडे जाऊ, डॉक्टरकडे जाऊ. तुला काय बोलायचं सुपरस्टिशन विषयी किंवा रिच्युअल्स? आजकाल त्याला काय म्हणतात, रुटीन आहे. प्री मॅच रिच्युअल सारखं. रुटीन बोलतात, असा सोपा शब्द सगळ्यांनी शोधलाय. तर शुड बी देअर एनी काइंड ऑफ रुटीन ऑर देअर शुड नॉट बी एनी सॉर्ट ऑफ रुटीन्स? सी वी आर ह्युमन्स, आपली ती टेंडन्सी असते की काही गोष्टी असतात जे आपल्याला त्या गोलकडे घेऊन जातात, तर असावेत सुपरस्टिशन्स. ओके, मे बी ते तुमच्या माइंडला एक्सरसाइज करायसाठी चांगलं आहे. पण ऍज यू सेड राईटली की ते घडलं नाही तर ते पण डोक्यात राहतं ना, अरे यार मी आज नेहमी उजवा पाया टाकतो, डावा टाकलाय, तर त्यांनी खरं काहीच घडणार नसतं वेगळं, पण तुमच्याच डोक्यामध्ये 100 प्रश्न येतात. ऍक्च्युली तर त्या सिच्युएशनला तू काय ऍज अ अथॉरिटी म्हणून तू काय सांगशील? गो विथ द फ्लो. ओके, तो फ्लो आपल्याला कळायला पाहिजे. बरोबर. मी तेच करते, आपल्याकडेच आपले प्रश्न उत्तर आहेत, आपण काही डॉक्टर लोक तसे असेच करतात ना. तुमच्याकडेच आहे तुमचं सगळं. फक्त तुमच्या त्या कप्प्यातनं काढून हा. घ्यायची जबाबदारी ती त्यांच्याकडे आहे. ग्रेट, सुपर. आत्ताच लग्न झालंय म्हणून त्याकडे येऊया आपण. लग्नात खूप छळलंस ना तू त्याला? खूप. शूज चोरले होते? खूप खूप. हो हो. काय किस्सा होता तो? मी ऐकलाय, मला परत ऐकायचा आहे पण यांच्यासाठी खास. तर असं होतं की शूज आपले होतातच, म्हणजे गायबच नेतात, होतात. रात्री हा, ritual आणि झालंय. पूर्वाचं त्यात जॉईंट फॅमिली, हा. तिला 5 भाऊ आहेत. बापरे, म्हणजे तू आपलं घेऊन जा, मी नवीन आणतो असं का? घेऊन म्हणजे मी जा. तयारी करून ठेवलेली नवीनची, हा. पण कसं होतं की ते थोडं इमोशनल मोमेंट्स असतात ना तेव्हा. त्यांना पण वाटलं मला, हो येस. हा, तर असं होतं की नोटाने दिलास ना? नाही तर असं पैशाचं चालू होतं, एवढे पैसे Negotiation. पाहिजेत. हा, एवढे पैसे पाहिजेत. तर मी म्हणलं की ठीक आहे, नाही का, आता आपण काहीतरी एका मिड पॉइंटला येऊ आणि करून टाकू. हा. मांडवली तर त्याच्यातच पूर्वाचा छोटा भाऊ आहे सगळ्यात, विश्वजित, सगळ्यात छोटा ना, विश्वजित. सो त्याने एक खूपच इमोशनल स्टेटमेंट. बॅटपीट नाही मागितली? नाही. तो म्हणला की तू आमच्या बहिणीची काळजी घेणार आहे आयुष्यभर, हेच आम्हाला पाहिजे तुला. अरे बापरे. तिथूनच माझी पिदाई स्टार्ट झाली हो होती. का? आणि मग म्हणजे मला असं झालं की आता मी काय करू याचं मी? हे म्हणजे इमोशनलच होता ना हे खूप. एक्झॅक्टली. मी म्हणलं डेफिनेट, म्हणलं हे तर म्हणजे सांगण्याची गोष्टच नाही ना. तर म्हणलं 100%. तर मग तो म्हणला की ठीक आहे, मग मला काहीच नकोय आता ह्याच्यात. मी म्हणलं नाही बॉक्स मागायचा होता ना मॅच साठी, मॅच बॉक्स मध्ये बसून ते बघायची. तर शूजच्या एक्सचेंज मध्ये येते, तर असं पण असंच मिळू आहे. शकतं. मग पुढे काय झालं? सो मग त्यांनी, मी म्हणलं की आता आपण जी अमाऊंट ठरवली ती तर घ्या तुम्ही. हा. नाही आम्हाला नको आता काही, ओ गॉड. आम्ही ह्याच्यात खुश आहे. अरे बापरे. तर मी म्हणलं की असं फक्त नको. बहिणीची काळजी घ्या. वा. तर मग मी खूपच असं झालो की अरे असं नाही, अनफेअर आहे. तुम्ही पण आता एवढे कष्ट घेतलेत, तुम्ही शूज लपवलेत, तर तुम्ही पण काय असं नका की अमाऊंट समजून घ्या, पण असंच घ्या. पण मग ते नाही म्हणले शेवटपर्यंत की नाही. तोच येतं प्रकरण. अरे बापरे. मग नाही, मग असंच तेव्हापासून मग आमचा पण सगळ्यांचा बॉन्ड खूप चांगला झाला की मी पण, म्हणजे मी आता 6वा झालो त्यांच्यामध्ये. हो. वा. आणि पूर्वा 6वा भाऊ ना, ऍक्च्युली त्यांचा भाऊ. तुझं नाही का? तू काय? ते आता 5 जिथे जाते त्याला घेऊन जात. हो. तुझा ताप ते मला वाढला. विसरले आता. हो ना, ते म्हणलं तुझा ताप वाढला आता. आणि त्यात माझा भाऊ पण छोटा, हा. साहिल, So तो पण एक आहे. 7 झाले आता 7. आम्ही आता सगळे असे असतो. सोमवार ते रविवार फुल हे दंगा एकदम, करत असेल, एकदम. 7 जण मिळून. एकदम मस्त. ग्रेट, चांगली स्टोरी, इन्साइट अजून आम्हाला मिळाला. येऊयात घराकडे पुन्हा एकदा. आपला सेगमेंट तोच आहे. घर तुमच्या दोघांनी इंडिपेंडेंट हा प्रश्न आहे की इंडिव्हिज्युअली मला सांगा की घर तुमच्यासाठी काय? सर माझ्यासाठी तर सगळ्यात सेफ स्पेस सगळ्यात पहिले म्हणायचं असतं की आपल्याला, म्हणजे कुठला पण मोठा माणूस असो, छोटा माणूस असो, घरी जाऊन जे कम्फर्ट मिळतं किंवा एक आपल्याला सुख मिळतं घराचं, तर माझ्यासाठी तसंच आहे. आणि म्हणजे हे घर आता इथे 10 वर्ष झाले मला शिफ्ट होऊन, आणि ह्या घराच्या भूमिपूजन पासून सगळं म्हणजे मी माझ्या समोर झालं आणि मी केलंय खूप गोष्टी याच्यातल्या. सो एक वेगळंच कनेक्शन म्हणता येईल घरासोबत आहे की नाही का. आपण म्हणतो वास्तू आपलं
जवळ असते खूप. आणि सो एक खूपच हॅप्पी स्पेस आहे माझी, जिथं मी विदाऊट एनी फिल्टर असतो, किंवा नाही का असं घरात माणूस हॅपीली राहतो, किंवा नाही का एकदम लहान मुलासारखा असतो, तसं आहे माझं इथे. सो माझ्यासाठी इमोशनल अटॅचमेंट. हो एकदम. आणि म्हणजे मला असं खूप घरं चेंज केली आहेत किंवा असं नाही झालंय मला कधी. ह्याच्या आधी वाड्यात राहायचो, तिथं पण सेम कनेक्ट होतं, अजूनपर्यंत आहे तिथल्या वास्तूवर, की फक्त असं नाही की घर आहे, त्यात इमोशन्स आहेत, लहानपण आहे, इथे पण सेम आहे. सो एक वेगळाच बॉन्ड आहे घरासोबत माझा. वा ग्रेट. पूर्वा? मुलीसाठी ॲक्च्युली 2 घरं असतात. माझ्या मम्मी पप्पांचं घर, ते म्हणजे लहानपणापासून मोठं होईस्तोपर्यंत ते घर ॲक्च्युली असं कम्फर्ट झोन असतं तुमचं, आणि लग्नानंतर कम्फर्ट झोन तुम्हाला चेंज करायचं असतं. तर इट इज व्हेरी डिफिकल्ट. सो इकडे येऊन हे घर तुम्हाला आपलं करायचं असतं आणि लोक आपले करायचे असतात. थोड्या दिवसांनंतर त्या लोकांमध्ये तुम्हाला ॲक्च्युली कम्फर्ट मिळतं, लोकांमुळे ॲक्च्युली घर बनतं. आणि तिची पर्सनॅलिटी अशी आहे ना, की म्हणजे ती थोडा टाइम राहिली ना कोणासोबत तर ती जेल होऊन जाते. आणि तिला बोलायला आवडतं, लोकांशी इंटरॅक्ट करायला आवडतं. तिचं प्रोफेशन पण तसंच आहे. सो तिला असं वाटत नाही थोडे दिवस झाले तरी की नाही का आत्ता चालली आहे किंवा नाही असं कमी टाइम झाला, असं कधीच फील नाही आला. आणि तिने एकदम तिच्यासाठी असं स्मूथ गेलं एकदम ही राईड. वा, ट्रान्झिशन एकदम चांगलं गेलं. आणि आम्ही बाहेर जरी गेलो ना तरी इवन इफ इट इज एकदम ग्रँड आणि एकदम असं छान असेल सगळं, तरी पण आपलं घर ते आपलं असतं, आपली स्पेस आपली असते. सुपर. एकदम टची माहोल झाला. वेगळीकडेच हे आता गेलं होतं, पण गुड. असंच आपले जे रानडे रिअल्टर्स आहेत ते असंच लोकांची घरं बांधतात आणि अगदी मनापासून बांधतात. त्यामुळे खरं मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा होता. तुम्ही बघा, रानडे रिअल्टर्सची घरं खूप खूप छान छान आहेत, आणि जसं हे लोक म्हणतात की त्याला एक इमोशनल अटॅचमेंट असते, तशी त्यांच्या घरात खूप आहे असं मला वाटतंय. मीही एक त्यांच्याकडे बुक केलंय, त्यामुळे मी गोष्ट सांगू शकतो. पण ग्रेट, खूप मजा आली. खूप गोष्टी आज तुमच्याकडनं आम्हाला कळलेल्या आहेत. अजून बराच गप्पा मारू शकतो आपण 4-5 तास, असं काही प्रॉब्लेम नाही. पण एक छोटीशी गिफ्ट आम्ही आज तुम्हाला देणार आहोत दोघांसाठी. एक छोटीशी गिफ्ट आपण रानडे रिअल्टर्स कडनं तुमच्याकरता. येस, पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच. आज आम्हाला घरी बोलवलंस आणि इतका वेळ दिलास. वहिनी, थँक्यू. आता सवय लावून घे वहिनी बिनी ऐकायची, कारण तुम्हाला कसं वाटलं आमच्याशी बोलून? अरे अमेझिंग, मजा आली, खरंच मजा आली. तसं पाहायला गेलं तर आपण खूप कमी वेळा भेटलोय गप्पा मारतोय, पण मला असं वाटलं नाही की पहिल्यांदा आपण गप्पा मारतोय. आणि घर पण मस्त ठेवलेलं आहेस तू, कालपासून वरपर्यंत एकदम सगळं घर. मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं, कमिटमेंट होती माझी की दाखवणार. आता मध्ये मध्ये पाहिलं तर तुम्ही, आता पण जरा जाता पहा. पण त्याच दरम्यान काय करायचंय तुम्हाला, एक मोठं महत्वाचं काम करायचंय. तर काय करायचंय, सबस्क्राईब बटन दाबायचंय, बेल आयकॉन ते पण दाखवायचं, आणि आम्हाला सकाळ स्पोर्ट्सला फॉलो करायला मात्र विसरू नका. कारण याच्यासारखे भरपूर क्रिकेटर्स, भरपूर दंगा करणार आहोत आम्ही, भरपूर लोकांच्या घरी धाडी टाकणार आहोत आणि खूप साऱ्या लोकांना तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर युअर टाइम. थँक्यू गुरुवा. मस्त आणि मजा आली मला पण. मला पण खूप मजा आली. असं वाटलं नाही, तेच तुम्ही जसं म्हणले की आपण जास्त इंटरॅक्ट नव्हतं केलं याच्या आधी, पण असं वाटलं नाही काहीच, की एकदम असा स्मूथ गोईंग होतं एकदम. हो, अजिबात प्रेशर नाही, काय एकदम इझी गोईंग. मस्त. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. भेटूया अशाच एका चॅम्पियनला पुढच्या भागात. टिल देन काळजी घ्या स्वतःची.